Okay, hello and welcome back to everyone. Good morning. कंटिन्यू करूया आपण लास्ट जिथे थांबलो होतो तिथून पुढे. ओके, मला आय थिंक आपण तिकडे ऑर्गॅनिक फार्मिंग पुढे ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ काहीतरी इकडं क्लायमेट इथून आपण काहीतरी की एस्टेडेचं जे लेक्चर होतं ते स्टार्ट केलं होतं. त्याच्या अगोदर काहीतरीकडे आपण इव्हॅपोरोमीटरच्या संदर्भात थोडंसं डिस्कस केलं होतं की एक्झॅक्टली हे काय असतं किंवा काही नाही त्या संदर्भात. ओके, ठीक आहे. इव्हॅपोरोमीटर इथं आपण काहीतरी की डिस्कस करून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये दोन काहीतरी की पार्ट, कॅन इव्हॅपोरेट आणि दुसरं काहीतरी इकडं बेसिकली पोर्टेबल इव्हॅपोरेटमीटरच्या संदर्भात आपण इथे पाहिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे आपण क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट बघितलं होतं. त्याच्यामध्ये सुरुवातीचे काहीतरी जे प्रयत्न होते त्याच्यामध्ये आपण बघितलं डिओकॉन्डल असेल, क्युओपेन असेल आणि त्यानंतर काहीतरी की क्युओपेन आणि थ्रोनवेट असेल यांचं आपण काहीतरी की बेसिकली क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट जे होतं ते काहीतरी इकडं डिस्कस केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इंडियामधले काहीतरी की बेसिकली ॲग्रो क्लायमेटिक काहीतरी की ज्या झोन आहेत टोटल काहीतरी तिकडं 15 काहीतरी तिकडं ॲग्रो क्लायमेटिक काहीतरी की झोन आहेत ते आपण डिस्कस केले होते. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं एरिया कोणता कोणता येतो, त्या ठिकाणी काहीतरी की रेनफॉल आणि सॉईल कोणते आहे. ओके, आणि त्यासोबतच काहीतरी की बेसिकली एक्झॅक्टली काहीतरी की टेरेन कशा प्रकारचं आहे आणि कशा प्रकारचं नाही आहे. ठीक आहे. इथंपर्यंत आपण काहीतरी काहीतरी डिस्कस करून ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपण इकडं काहीतरी की बघितलं ग्लोबल वॉर्मिंग एक्झॅक्टली काय आहे काय नाही, डेफिनेशन त्याची काय आहे काय नाही, एक्झॅक्टली ग्लोबल वॉर्मिंग हा फेनॉमेना काय आहे तो आपण इन डिटेलमध्ये काहीतरी थोडासा डिस्कस केला होता. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं कॉजेस ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. ओके, कोणती अशी कारण आहेत ज्याच्यामुळे काहीतरी की ग्लोबल वॉर्मिंग होते, राईट, ते आपण इथे डिस्कस केले. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं सायन्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. असे कोणती चिन्ह आहेत त्याच्यामधून काहीतरी आपल्याला समजून येते की ग्लोबल वॉर्मिंग जे ते काहीतरी की होत आहे या संदर्भातही आपण इथे डिस्कस केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपण बघितलं इम्पॅक्ट ऑफ काहीतरी की तिकडं ग्लोबल वॉर्मिंग याच्या संदर्भातही आपण इथे डिस्कस करून ठेवलं होतं. ठीक आहे. हे डिफरंट. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट गॅसेस इन द ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जे काही गॅसेस आहेत त्यांचे नंबर किती प्रमाणात काहीतरी तिकडं ग्लोबल वॉर्मिंगला एफेक्ट करतात किंवा काहीतरी की नाही या संदर्भात थोडंसं आपण इथे बघून ठेवलं होतं. आणि 4 मुख्य काहीतरी इकडं ग्लोबल वॉर्मिंगला रिस्पॉन्सिबल असणारे जे गॅसेस आहेत त्याच्या संदर्भात आपण इकडे बघितलं होतं. CO2 असेल, CH4 असेल, CFS असेल आणि काहीतरी की N2 असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण इथं फ्रेज किंवा काहीतरी की कन्सेप्ट बघितली ओझोन डिप्लेशन एक्झॅक्टली काय आहे काय नाही, त्याच्या संबंधित किंवा काहीतरी की त्यासाठी कारणीभूत असणारे घटक कोणते आहेत ते आपण इथे डिस्कस केले. ओके. त्याच्यानंतर काहीतरी की आपण बघितले त्याचे इफेक्ट, ओझोन लेअर ज्या वेळेला काहीतरी इकडे डिफ्लेक्ट होईल किंवा काहीतरी की डिप्लीट होईल तर त्याचे इफेक्ट काय असतील अर्थवरती तेही थोडेसे आपण इथं डिस्कस केले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथं बघितलं ॲसिड रेन. ओके, ॲसिड रेनच्या संदर्भात आपण इकडे डिस्कस केलं होतं की एक्झॅक्टली काय असतं काय नाही, कोणते केमिकल पॅरामीटर्स किंवा काहीतरी केमिकल कंपाऊंड्स असतात ज्याच्यामुळे काहीतरी तिकडं ॲसिड रेन घडून येते याही संदर्भात आपण इथं डिस्कस केलं होतं. ओके. त्याच्यानंतर काहीतरी की अगेन थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन होती त्या संदर्भात आपण इकडे डिस्कस केलं होतं ॲसिड रेनच्या. अँड देन इथं आपण बघितलं होतं इम्पॅक्ट ऑफ ॲसिड रेन एक्झॅक्टली काय आहे काय नाही आणि त्याचे इम्पॅक्ट अर्थवरती काय होतील किंवा काय नाही हे थोडंसं आपण इकडे डिस्कस केलं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काहीतरी की मग इथून जो आपला पार्ट होता तो काहीतरीकडे आपल्याला स्टार्ट करायचा होता. ओके, सम इम्पॉर्टंट पॉईंट्स रिलेटेड टू द इथंपर्यंत जे काहीतरी की आपण बेसिकली डिस्कस केलं होतं म्हणजेच काहीतरी की बेसिकली ॲग्रो मेट्रोलॉजी. ओके, ॲग्रोमेट्रोलॉजी जी काहीतरी की सगळे आपण इथे जे डिस्कस केले होते ना तिच्यातलेच काही इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत किंवा डिस्कस करायचे काहीतरी काही राहिलेले असतील ते आपल्याला काहीतरी इकडे बघायचे आहेत. सो आय थिंक हा इम्पॅक्ट ऑफ काहीतरी ॲसिड रेन जो होता तो थोडासा डिस्कस करायचा राहिलेला होता.
सो इथून आपण काहीतरी बघितलं ॲसिड रेन काय असतं काय नाही. इफ यू रिमेंबर आपण इकडे बघितलं होतं pH बेसिकली काहीतरी की रेन वॉटर असतो तो काहीतरी की बेसिकली स्लाइटली ॲसिडिक असतो. ओके, स्लाइटली ॲसिडिक असतो. पण पुढे जाऊन अजून मात्र काहीतरी की त्याचा ॲसिडचा नंबर असतो ना तो स्ट्रॉंग होतो. कशामुळे? तर बेसिकली काहीतरी की सल्फर डायऑक्साईड आणि काहीतरी की नायट्रोजनचे जे कंपाऊंड्स असतात ते वॉटरच्या काहीतरी तिकडं याच्यात येतात, काय म्हणून आपण त्याला काहीतरी की कनेक्शनमध्ये येतात आणि त्याच्यातून काहीतरी तिकडे ॲसिड रेन जे असतं ना ती काहीतरी की बनते. ओके, सो हे आपण इकडे बघितलं होतं. त्याच्यानंतर एक्झॅक्टली हे सल्फर डायऑक्साईड असेल आणि काहीतरी नायट्रोजन जे ऑक्साईड असेल ते कुठून येतात ते आपण बघितलं. एकतर नॅचरल काहीतरी तिकडं हे असतं, काय म्हणून आपण ॲक्टिव्हिटी, फॉर एक्झाम्पल काहीतरी तिकडं व्हॉल्कॅनो इरप्शन असेल. व्हॉल्कॅनो इरप्शनमधून काहीतरी की गॅसेस असतात त्या बाहेर पडतात आणि सोबतच फॉसिल फ्युलचं जे बर्निंग आहे, ओके, खनिज तेला जे म्हणतो आपण त्याचे व्याक्युलर काहीतरी की तिकडं आणि काहीतरी की इंडस्ट्री जे असतील त्या ठिकाणी खनिज तेलं जे असतात त्यांचा काहीतरी की वापर केला जातो ऊर्जा मिळवण्यासाठी. मात्र त्याच्यातून काहीतरी की जे कंपोनंट्स असतात, फॉर एक्झाम्पल SO2 आणि काहीतरी तिकडं N2O ते बाहेर पडतात. ओके, सो ते काय झालं तिकडं अँथ्रोपोजेनिक काहीतरी की रिझन झाले, राईट. आणि मग इथं काहीतरी की इम्पॅक्ट ऑफ काहीतरी की ॲसिड रेन. सो इथे 2-4 पॉईंट आहेत ते थोडेसे आपण इकडे डिस्कस करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल हिअर वी कॅन सी deteriorates building that is made of rock. ओके, deteriorates building that is made of rock. रॉक आता ह्याच्यामध्ये बेसिकली कोणता, तर आपण काहीतरी की त्याला म्हणू 3 टाईपचे काहीतरी की बेसिकली रॉक असतात. इग्निशियस, ओके, त्याच्यानंतर काहीतरी की मेटामॉर्फिक असतो आणि त्याच्यानंतर काहीतरी की सेडिमेंटरी असतो. ओके, सेडिमेंटरी. आता हे जे बेसिकली सेडिमेंटरी रॉक्स असतात का नाही, दे आर दी हायली रिस्पॉन्सिबल फॉर दी केमिकल रिॲक्शन. ओके, सेडिमेंटरी रॉक्स असतात ते कसे असतात, थोडेसे हायली काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू तिकडं केमिकल रिॲक्शनला काहीतरी रिस्पॉन्सिबल असतात आणि सोबतच काहीतरी की मेटामॉर्फिक रॉक. ओके, मेटामॉर्फिक रॉक ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघू शकतो मार्बल. ओके, मार्बल आणि सोबतच काहीतरी की बेसिकली कॅल्शियम काहीतरी तिकडं कार्बोनेटने बनले गेलेले बिल्डिंग्स असेल किंवा त्या बिल्डिंगचं काहीतरी तिकडं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी मार्बल असेल किंवा कॅल्शियम कार्बोनेट असेल किंवा काहीतरी की इतर कोणतीही काहीतरी की जे दगड असतील ना किंवा रॉक असतील ते मेटामॉर्फिक्स किंवा काहीतरी तिकडं आपण त्याला काय म्हणू तिकडे ॲज अ सेडिमेंटरी रॉकपासून काहीतरी की मिळवलेले आहेत. आता हे जे दगड असतात ते कसं थोडेसे काहीतरी की जास्त सेन्सिटिव्ह असतात किंवा केमिकल रिॲक्शनमध्ये काहीतरी की पटकन तिकडे ते सहभागी होतात आणि मग याच्यामुळे काय होतं तर काहीतरी की त्यांचा डिके होतो किंवा ते कुठेतरी ते कमकुवत व्हायला लागतात आणि पटकन जी बिल्डिंग असते ना ती काय होऊन जाते तिकडं डेटरेट होऊन जाते किंवा खराब होऊन जाते, राईट. मग बेस्ट एक्झाम्पल आपण याचं घेऊ शकतो आग्र्याचा काहीतरी की ताजमहल. ओके, ताजमहलचा मे बी तुम्ही जर ही न्यूज ऐकली असेल संगमरावर. ओके, संगमरावर म्हणजे बेसिकली काहीतरी तिकडे होतो तो मेटामॉर्फिक रॉक. ओके, मेटामॉर्फिक रॉक रूपांतरित असं असणारा काहीतरी की तो बेसिकली दगड आहे मार्बल. आता हा जो मार्बल आहे तो काहीतरी तिकडं ॲसिड रेनमुळे कसा होतो तो तिकडं काळा पडण्यास काहीतरी सुरुवात झालेली होते. ओके, इट बिकम ऑर इट गोईंग टू अ ब्लॅक कलर काहीतरी की त्याचा व्हायला तिकडे सुरुवात झालेली होती. आता हे कशामुळे झालं होतं तर दिल्लीमध्ये आपल्याला माहितीच आहे व्हॅक्युलर पोल्युशन खूप हायर्स होतं, सोबतच काहीतरी की इंडस्ट्रियल पोल्युशन असेल ते पण काहीतरी खूप जास्त होतं आणि मग याच्यामुळेच काय झालं गेलं होतं SO2 आणि काहीतरी की N2O काहीतरी की प्रमाण जे होतं ना ते खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की वाढलेलं होतं आणि अगेन अल्टिमेटली इफेक्ट काय झाला तर तो म्हणजे काहीतरी की ॲसिड रेन. आणि म्हणून ताजमहल जो होता मार्बलनी बनलेला तो काहीतरी इकडे थोडासा काळा पडायला सुरुवात झालेली होती. सो असे बरेचसेच काहीतरी एक्झाम्पल आपण तिकडे घेऊ शकतो. त्याच्यामधले एक इम्पॉर्टंट असं एक्झाम्पल आपण बघितलं, ठीक आहे. सेकंड इथे इम्पॅक्ट आहे तो म्हणजे काहीतरी की सॉईलवरती ॲसिडिफिकेशन ऑफ सॉईल अँड द लेक्स. ओके, ॲसिडिफिकेशन ऑफ सॉईल अँड द लेक्स. लार्ज अमाऊंटमध्ये ज्यावेळेला काहीतरी तिकडं वॉटरमध्ये किंवा रेनफॉलमधून काहीतरी तिकडं ॲसिडचं कंटेंट काहीतरी तिकडं मातीमध्ये आणि पाण्याच्या काहीतरी सोर्समध्ये ॲड होतील. सो अल्टिमेटली काय होणार आहे त्याचं तिकडं ॲसिडिफिकेशन होणार आहे. म्हणजेच काय pH लेवल असेल ते काहीतरी काय हळूहळू तिकडे कमी होणार आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ काहीतरी तिकडं जे हे असेल काय म्हणून आपण त्याला ॲसिडिक कंपाऊंड्स असतील ते काहीतरी तिकडं इन्क्रीज होणार आहेत, राईट. यालाच काय म्हणलं तर बेसिकली ॲसिडिफिकेशन ऑफ सॉईल आणि काहीतरी तिकडं लेक. मग आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो सॉईल काहीतरी की जी सुपीकता असेल सॉईलची किंवा मातीची काहीतरी इकडे जी पोषक तत्वे असतात ना ते डायल्यूट होऊन जातात किंवा खराब होऊन जातात किंवा पूर्णपणे निघून होऊन जातात आणि जी जमीन असते किंवा काहीतरी की जी माती असते ना ती कशी होते तिकडं नापीक होते. कोणत्याच प्रकारची काहीतरी की पिकं उगवणं तिकडं काहीतरी की फिजिबल राहत नाही
किंवा काहीतरी कुठे ती उपयुक्त होत नसते. ठीक आहे. आणि सोबतच ॲसिड इन द लेक. आता लेकचं ज्या वेळेला काहीतरी इकडे pH लेवल काहीतरी इकडे इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते, आपण त्याला म्हणून काहीतरी ॲसिडिफिकेशन झालं गेलेलं आहे. ऑब्वियसली असतं त्याच्यामध्ये असणारे काहीतरी जे जीवजंतू असतील, राईट, म्हणजे इकडे ॲनिमल्स असतील किंवा काहीतरी मग इन्सेक्ट असतील किंवा बॅक्टेरिया असतील चांगल्या आणि किंवा काहीतरी वनस्पती असतील. सो या सगळ्यांच्यावरतीच काहीतरी त्याचा इम्पॅक्ट असतो ना, तो होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड वन आहे इम्पॅक्ट सेपरेशन ऑफ पॉयझनस मिनरल सच ॲज द अल्युमिनियम अँड मर्क्युरी फ्रॉम द सराउंडिंग ग्राउंड अँड इन्क्रीजिंग द रिस्क ऑफ कंटॅमिनेशन टू लेक्स अँड द वॉटर रिसोर्सेस. ओके, अँड द वॉटर रिसोर्सेस. तर इथं कसं असतं, बेसिकली काहीतरी की असे पॉयझनस काहीतरी खूप सारे मटेरियल्स आहेत, ते काहीतरी की आपल्याला याच्यामध्ये मिनरल ओर्समध्ये किंवा काहीतरी की आयरन ओर्समध्ये किंवा इतर काहीतरी की बेसिकली जे मिनरल्स असतात रॉक्समध्ये बेसिकली आपण त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात. ओके. आता इन जनरल वे किंवा काहीतरी की नॉर्मल कंडिशनमध्ये ते कसे असतात तिकडं याच्यामध्ये काहीतरी की आपण त्याला म्हणू कंपाऊंडमध्ये काहीतरी की ते अडकून पडलेले असतात, सेपरेट नसतात ते. मात्र ॲसिड रेनचे काहीतरी तिकडं इन्क्रीज होण्यामुळे काय होणार आहे, तिकडं केमिकल रिॲक्शन जे असतील, मग ते सॉईल असेल रॉक असेल यांच्यासोबत काहीतरी की इन्क्रीज होईल आणि असे जे काहीतरी तिकडं पॉयझनस काहीतरी तिकडं कंपोनंट जे आहेत ना ते सेपरेट होतील. ओके. पॅरेंट रॉकपासून काहीतरी तिकडं काय होतील, तिकडं ते सेपरेट होतील आणि याच्यामुळे अल्टिमेटली काय होतं, तिकडं ॲसिडिफिकेशन किंवा काहीतरी की कंटॅमिनेशन जे असेल वॉटर रिसोर्सेसमध्ये ते इन्क्रीज होणार आहे. ओके. त्याच्यानंतर आहे फोर्थ वन डिटोरेट्स ट्री अँड द फॉरेस्ट. ओके. डिटोरेट्स ट्री अँड काहीतरी की तिकडं फॉरेस्ट. आता ॲसिड रेन ज्या वेळेला काहीतरी तिकडे हेवी अमाऊंटमध्ये होते ना, त्यावेळेला काय होतं, बेसिकली काहीतरी की जे लिप्स असतात आणि जे लिप्सवरचं काहीतरी की तिकडं फोटोसिंथेसिसमध्ये पार्ट घेणारा काहीतरी की सहभागी घेणारा जो पार्ट असतो ना, तो तिथे खराब होऊन जातो आणि मग याचाच इम्पॅक्ट कशावरती होतो, फोटोसिंथेसिसवरती. ना अल्टिमेटली काहीतरी तिकडं ट्री जे असतात किंवा जे फॉरेस्ट असतात ना, त्यांना प्रॉपर अमाऊंटमध्ये किंवा काहीतरी की आवश्यक जी काय अमाऊंट आहे तिकडं फूडची तिकडं कंप्लीट होत नाही आणि त्याच्यामुळे मग इम्पॅक्ट काय होतं, तिकडं अल्टिमेटली जो ट्री असेल किंवा जो फॉरेस्ट असेल तो तिकडे डिके होत जातो किंवा काहीतरी की डेटरेट होऊन जातो. ठीक आहे. सो हे काही इम्पॉर्टंट काहीतरी की इम्पॅक्ट आपल्या इथं पाहायला मिळतात, विच इज असोसिएटेड विथ द इम्पॅक्ट ऑफ द ॲसिड रेन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲसिड रेनचे काहीतरी काही महत्त्वपूर्ण असणारे इथं परिणाम आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे सम इम्पॉर्टंट काहीतरी इकडे पॉईंट्स असोसिएटेड विथ द ॲग्रोमेट्रोलॉजी. इथंपर्यंत जे आपण काहीतरी जे पॉईंट डिस्कस केलेले आहेत त्याच्यामधलेच काही इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील जे आपण डिस्कस केलेले आहेत आणि सोबतच राहिलेले जे काही पॉईंट्स असतील ना ते थोडेसे आपण इकडे पुन्हा डिस्कस करून घेऊया. ओके. सम इम्पॉर्टंट पॉईंट्स असोसिएटेड विथ द ॲग्रोमेट्रोलॉजी. ओके. ॲग्रोमेट्रोलॉजी. सो आपण सुरुवात केली होती इथं द वर्ड मेट्रोलॉजी इज डिराईव्ह फ्रॉम द ग्रीक. ओके. इज डिराईव्ह फ्रॉम द ग्रीक. मेट्रोलॉजी म्हणजे काय असतं, तर काहीतरी तिकडं वातावरण जे आहे त्या वातावरणाचा काहीतरी की अभ्यास करणारं सायंटिफिक किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला वैज्ञानिकदृष्ट्या काहीतरी की अभ्यास करणारं तिकडं शास्त्र किंवा काहीतरी की साईड, त्यालाच काय म्हणतात तिकडे मेट्रोलॉजी. आणि मेट्रोलॉजी हा जो वर्ड आहे तो काहीतरी तिकडे ॲज अ ग्रीक वर्ड आहे. ओके. ग्रीक वर्ड आहे. ओके. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं डिव्हिजन ऑफ ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी ॲट पुणे वॉज स्टार्टेड इन 1932. ओके. स्टार्टेड इन 1932. बेसिकली काहीतरी की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. ओके. त्याचं जे ऑफिस आहे ते आपण बघितलं होतं पुण्यामध्ये सिच्युएटेड आहे आणि अगेन वन ऑफ द ओल्डेस्ट काहीतरी तिकडे इन्स्टिट्यूशन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्येच ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीचं काहीतरी की सेपरेट जे डिपार्टमेंट होतं ना किंवा डिव्हिजन होते ती बनवली गेलेली आहे आणि ती पण आपल्याला सुरुवातीची पाहायला मिळते साधारणतः काहीतरी की 1932ला केली गेलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं इंडियन मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश ड्युरिंग 73. स्वतःच इथं मी सांगितलं होतं वन ऑफ द ओल्डेस्ट इन्स्टिट्यूशन इन इंडिया. ओके. मेट्रोलॉजीच्या काहीतरी की संदर्भातलं. सो इंडियन मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे होतं इंटरनॅशनल काहीतरी की मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आंतरराष्ट्रीय स्तरावरती काहीतरी की अगेन जे वातावरण आहे त्याचा काहीतरी की अभ्यास करण्यासाठी IMO. ओके. IMOची काहीतरी की बेसिकली स्थापना जी होती ना ती केली गेली होती साधारणतः 1873 मध्ये. ओके. 1873 मध्ये.
इंटरनॅशनल काहीतरी की मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड सन इज 1.5:10⁸ किलोमीटर. ओके, 10⁸ किलोमीटर. या बेसिसमध्ये काहीतरी किंवा काय म्हणून आपण त्याला फॉर्म्युलामध्ये कॅल्क्युलेट केली जाते. साधारणतः ही किती होते? 150 मिलियन किलोमीटर. ओके, 150 काहीतरी तिकडे मिलियन किलोमीटर अंतर किंवा काहीतरी डिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतो. आणि इंटरेस्टिंगली याच्यावरूनच काहीतरी एक जो प्रश्न होता तो काहीतरी विचारला गेलेला होता. साधारणतः काहीतरी की सूर्यापासून काहीतरी जी किरणांचं तिकडं उत्सर्जन होतं त्यांना पृथ्वीवरती यायला किती साधारणतः वेळ लागतो. तर तसं जर बघायला गेलं तर 8 to काहीतरी की 9 मिनिट्स काहीतरी तिकडं टोटल टाईम टेक्स बाय द सनराईज टू रीच द अर्थवरती पोचायला साधारणतः काहीतरी की त्यांना एवढा जो पिरियड असेल किंवा काळ जो ना तो काहीतरी की लागतो. त्याच्यानंतर इथं आपण बघितलं होतं अर्थ रोटेट्स इन इट्स ॲक्सेस. ओके, इन इट्स ॲक्सेस ॲट अन अँगल ऑफ 23.5 डिग्री. ओके, 23.5 डिग्री. अर्थ जे आहे ते काहीतरी की साधारणतः रोटेट होताना. ओके, म्हणजे अशी ज्यावेळेला काहीतरी तिकडे भ्रमण करते ते स्वतःभोवती त्यावेळेला साधारणतः काहीतरी की त्याचा जो अँगल आहे तो 23 काहीतरी की 5 डिग्रीने काहीतरी आपल्याला त्याचा पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इकडे बघितलं होतं 99% ऑफ द टोटल मास ऑफ ॲटमॉस्फिअर विदिन 14 किलोमीटर. ओके, विदिन 40 किलोमीटर. म्हणजे काय बेसिकली की ॲटमॉस्फिअरचा काहीतरी की सगळा जो भाग असेल अर्थवरती काहीतरी की जे ॲटमॉस्फिअर आहे ना असं आपण त्याला म्हणतो हे एन्व्हलप आहे. ओके, दिस इज द एन्व्हलप ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. वातावरणाचा काहीतरी की हा जो थर आहे साधारणतः असा आहे. हा इथं आपल्याला पाहायला मिळतो पृथ्वीवरती साधारणतः 40 किलोमीटर अंतरावरती काहीतरी की वसलेला आहे. ओके, म्हणजेच इथून काहीतरी की आपण जर वरती गेलो तर साधारणतः काहीतरी की 40 किलोमीटर अंतरापर्यंतच काहीतरी की आपल्याला वातावरण जे ना ते काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 99% ऑफ द टोटल मास ऑफ ॲटमॉस्फिअर. म्हणजे वातावरणाचं किंवा काहीतरी की ॲटमॉस्फिअरचं जवळजवळ 99% जो भाग आहे ना किंवा 99% भाग जो आहे किंवा काहीतरी हे जे मास आहे ना ते आपल्याला ह्याच टप्प्यामध्ये काहीतरी की पाहायला मिळतं. म्हणजे साधारणतः पृथ्वीच्या काहीतरी की सरफेसपासून पृथ्वीच्या जमिनीपासून वरती 40 किलोमीटर काहीतरी की अंतरापर्यंतच. ओके, त्याच्यानंतर शॉर्टेस्ट डे. ओके, शॉर्टेस्ट डे इन नॉर्थ हेमिस्फियर इज December 21. ओके, शॉर्टेस्ट डे इन नॉर्थ हेमिस्फियर इज ऑन द December 21 and this is called as the winter solstice. Okay, this is called as the winter solstice. 21st December is called as the winter solstice. त्यालाच काय म्हणतो आपण बेसिकली शॉर्टेस्ट डे इन नॉर्दर्न हेमिस्फियर. या संदर्भात आपण काहीतरी डिस्कस करून ठेवलं होतं इफ यू रिमेंबर, जर तुम्हाला काहीतरी आठवत असेल तर. अगेन काहीतरी की थोडासा इम्पॉर्टंट असणारी अशी ही कन्सेप्ट आहे. बऱ्याचदा प्रश्न जो आहे तो याच्यावरती विचारला गेलेला आहे. ओके, आणि अगेन इम्पॉर्टंटली म्हणजे का तर NCERTमध्ये काहीतरी की हा जो इन्फॉर्मेशन आहे ना ते काहीतरी की मेन्शन केलेली आहे. साधारणतः आपण त्याला असं बघू शकतो विंटर सॉलिस्टिकला हा अर्थ सन आहे आणि ते अर्थ असे काहीतरी की रिव्हॉल्व होते. ओके, असे काहीतरी की भ्रमण करते ते सूर्याभोवती. आणि हिचा जो काहीतरी की बेसिकली पाथ आहे अर्थचा जो पाथ आहे हा कसा आहे ते इलिप्टिकल आहे, अंडाकार आहे. म्हणजे इथून ते काहीतरी की असं आणि नंतर इथे असं. सो इथला पॉईंट आणि इथला पॉईंट ए आणि पॉईंट बी म्हणू आपण याला. पॉईंट ए आणि पॉईंट बी हा जो असतो तो काहीतरी की सगळ्यात जवळचा काहीतरी की तिकडं हे असतो काय म्हणून आपण त्याला डिस्टन्स असतो पृथ्वी आणि काहीतरी तिकडे सूर्याच्या मधला एकदम काहीतरी क्लोज असं असणारं अंतर असतं. ओके, आणि हा हे जे काहीतरी की 2 पॉईंट असतात ह्या दिवशी बेसिकली काहीतरी की अर्थवरचं डे आणि काहीतरी की नाईट. ओके, डे आणि नाईटचा काहीतरी जो काळ असतो तो कसा असतो सेम असतो. ओके, इक्वल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू सेम. म्हणजे डे आणि काहीतरी की नाईट यांचा जो काळ असतो तो कसा असतो इकडं सेम असतो दोन्ही ठिकाणी. पॉईंट एला पण आणि काहीतरी की पॉईंट बीला पण. याला म्हटलं जातं इक्विनॉक्स. ओके, याला काय म्हटलं जातं इक्विनॉक्स. आता याच्यानंतर हे तर झालं पृथ्वीचं काहीतरी की सूर्यापासूनचं सगळ्यात जवळ अंतर पॉईंट एला आणि पॉईंट बीला. त्याच्यानंतर ज्यावेळेला ही अशी फिरत साधारणतः ह्या ठिकाणी येते. ओके,
साईडला अशी काहीतरी की बेसिकली ती झुकलेली आहे. आता याच्यामुळे असं आपण पकडू, हा काहीतरी इकडे इक्वेटर आहे, म्हणजेच काहीतरी की बेसिकली 0°C. आता या ठिकाणी काहीतरी की हा जो असतो ट्रॉपिक ऑफ काहीतरी की कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरती सनचे जे रेज असतात ते काहीतरी सरळ सरळ पडतात. ओके, ट्रॉपिक ऑफ काहीतरी की कॅन्सरवरती सनचे जे रेज असतात ते सरळ सरळ इकडे पडतात. याच्यामुळे काय होतं, नदन हेमिस्फिअर. ओके, नदन हेमिस्फिअर जो असतो हा वाला इथला, ओके, याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो आपण. याच्यावरती सूर्याची लंबरूप किरण असतात ते काहीतरी सरळ सरळ पडतात. त्याच्यामुळे नदन इंडियामध्ये काय होतं बेसिकली इकडं आपण त्याला म्हणू काहीतरी की साधारणतः हे उन्हाळा जो असतो तो काहीतरी की स्टार्ट झाला गेलेला असतो. ठीक आहे, उन्हाळा जो असतो काहीतरी इकडं स्टार्ट झाला गेलेला असतो, राईट. आता इकडे ज्या वेळेला काहीतरी की उन्हाळा चालू होतो त्यावेळेला इकडे साधारणतः इथं काय असणार आहे, पूर्णपणे काहीतरी की अंधार असणार आहे, किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं थंडी असणार आहे. ठीक आहे, कारण का मोस्ट ऑफ दी पार्ट असतो त्याला काहीतरी की ऊन जास्त ते काहीतरी की कमी प्रमाणात मिळत असतं. ठीक आहे, हा झाला बेसिकली काहीतरी तिकडं समर सॉलिस्टिक. ओके, समर सॉलिस्टिक साधारण त्याला काहीतरी की 21 जून म्हणतो आपण. ओके, 21 जून ज्यावेळेला काहीतरी की आत्ता आपण जे काहीतरी की उन्हाळा बघितला तो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून अर्थ आहे ते इकडे पुढे येईल या ठिकाणी. आता इथं असे टिल्टेड असणार आहे. ओके, ही असे टिल्टेड असणार आहे आणि हा इक्वेटर असणार आहे 0, बरोबर. ओके, ही अर्थ अशी आहे आणि हा इकडे काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतो 0°C किंवा काहीतरी की 0°. आता इथून अर्थचे काहीतरी की सनचे जे रेज आहेत ते कुठे पडणार आहेत, सदन हेमिस्फिअर. ओके, सदन हेमिस्फिअरवरती काहीतरी की सरळ सरळ तिकडं सनचे काहीतरी रेज आहेत ते पडणार आहेत, म्हणजेच काहीतरी की ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनवरती. इथं कधी पडले होते, कशावरती पडले होते, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरती, जो काहीतरी की नॉर्थला असतो. ओके, जो नॉर्थला असतो त्यामुळे नॉर्थला सगळ्यात जास्त काहीतरी की उष्णता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तो काय असतो तिकडं बेसिकली बघायला गेलं तर तो उन्हाळा असतो, त्यालाच आपण काय म्हणतो समर सॉलिस्टिक. आता इथं लाईट जी काहीतरी की तिकडं साऊथला पडणार आहे, म्हणजेच कुठे ट्रॉपिक ऑफ काहीतरी की कॅप्रिकॉनवरती. ओके, ट्रॉपिक ऑफ काहीतरी की कॅप्रिकॉनवरती इकडे लाईट पडणार आहे, आणि इकडं नॉर्थ असेल तो काहीतरी की पूर्ण थोडासा तिकडं थंडीमध्ये जाणार आहे. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली विंटर सॉलिस्टिक. ओके, यालाच काय म्हणलं जातं विंटर सॉलिस्टिक. आणि हा कधी होतो बेसिकली तर तो डिसेंबर काहीतरी की 21ला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, डिसेंबर 21ला काहीतरी की पाहायला मिळतो. या दिवशी बेसिकली काय असतं, नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये म्हणजे इथं, ओके, या ठिकाणी नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये काय असतो, शॉर्टेस्ट डे असतो, आणि तेच साऊथला काय असते, लॉंगेस्ट डे असतो. ओके, लॉंगेस्ट काहीतरी तिकडं डे असतो, राईट. आणि तेच जर इकडे जर बघितलं समर सॉलिस्टिकमध्ये, आता इथं नदर्न हेमिस्फिअरमध्ये काय असणार आहे, लॉंगेस्ट डे असणार आहे, आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये काय असणार आहे, शॉर्टेस्ट डे असणार आहे. ओके, नदर्न हेमिस्फिअरमध्ये काय असणार आहे, तिकडं लॉंगेस्ट डे असणार आहे, आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये शॉर्टेस्ट काहीतरी इकडं तो डे असणार आहे. ठीक आहे, सो हे झालं समर सॉलिस्टिक, आणि दुसरं म्हणजे काहीतरी की विंटर सॉलिस्टिक, राईट. दोन्ही काहीतरी की तिकडे ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या खूपच इम्पॉर्टंट आहेत, आणि NCERTमध्ये मेन्शन केलेल्या आहेत, त्याच्यामुळे थोडेसे त्या काहीतरी की महत्त्वपूर्ण बनतात. ओके, त्याच्यानंतर आपण तिकडे बघितलं त्यांच्या काहीतरी की डेट. समर सॉलिस्टिक आहे 21 जून, विंटर सॉलिस्टिक आहे ते काहीतरी की डिसेंबर 21ला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच्यासोबतच आपण तिथे 2 पॉईंट एला आणि पॉईंट बीला आपण बघितले इक्विनॉक्स, म्हणजेच काहीतरी की डे आणि नाईटचं जे काहीतरी की अंतर असतं किंवा टाईम जो असतो तो कसा असतो इकडं सेम असतो. ओके, सेम असतो थ्रू आउट दी काहीतरी की अर्थवरती. ओके, पुढे बघूया ब्लू कलर ऑफ स्काय अँड रेड कलर ऑफ सनसेट इज ड्यू टू द डिस्पर्जन. ओके, इज ड्यू टू द डिस्पर्जन. दिवसा किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडं आकाशाचा कलर जो असतो तो काहीतरी की निळा दिसतो, आणि त्याच्यासोबतच काहीतरी की ज्यावेळेला सनसेट होत असतं त्यावेळेला आकाशाचा कलर असतो तो काहीतरी की बेसिकली रेड कलर दिसतो. आता हे कशामुळे होत असतं तर ड्यू टू द डिस्पर्जन. ओके, ड्यू टू द डिस्पर्जन. ते डिस्पर्जन काय असतं, ज्यावेळेला काहीतरी की लाईट रेज असतात, सूर्याची काहीतरी की जी किरण असतात ना, ते एका काहीतरी की पातळ थरामधून दुसऱ्या काहीतरी की जाड थरामध्ये जात असतात.
ओके, आपण इथं म्हणून असा पातळ थर आहे, या थरातून काहीतरी इकडे जाड थरामध्ये इथं गेले राईट. आता ह्याच्यामुळेच काय होतं असतं बेसिकली, हे जे काहीतरी काही लाईटचे रेज असतात ना त्याचं डिस्पर्जन तिकडे काहीतरी घडून येतं. आता तुम्ही म्हणशील की हे थर कोणते असतात, तर ॲटमॉस्फिअरचे काहीतरी की हे वेगवेगळे थर असतात, वातावरणाचेच काहीतरी काही वेगळे थर असतात. एखादा थर असतो तो काहीतरी की पातळ असतो. पातळ म्हणजे काहीतरी की ज्या ठिकाणी काहीतरी की उष्णता जास्त असते, डेन्सिटी इथली कमी असते, बरोबर. सो म्हणून हा जो थर असतो तो पातळ असतो. तेच एखाद्या ठिकाणी काहीतरी की टेम्परेचर कमी आहे, त्याच्यामुळे इथली घनता किंवा डेन्सिटी जास्त असते, त्याच्यामुळे हा थर असतो तो कसा असतो, इथला जाड असतो. तर त्याच्यामुळेच काहीतरी की तिकडं लाईटच्या ज्या काहीतरी काय रेज असतात ना त्यांचं डिस्पर्जन होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला तिकडे कलर जो आहे तो काहीतरी की इकडं स्कायचा, आकाशाचा तो ब्लू होतो, दिसतो. आणि तेच काहीतरी की संध्याकाळच्या टायमाला म्हणजे ज्यावेळेला काहीतरी की सनसेट होत असतो त्यावेळेला मात्र काहीतरी की आकाशाचा कलर जो असेल तो कसा दिसतो आपल्याला, रेड. ओके, रेड. अगेन ब्लॅक कलर absorb more radiation as compared to the other. Okay, absorb more radiation as compared to the other. तिकडे काहीतरी की आपण म्हणू त्याला कलर्स. आता कालच आपण काहीतरी की याच्या संदर्भात थोडंसं डिस्कस केलेलं होतं, इफ यू रिमेंबर, जर तुम्हाला काहीतरी काय आठवत असेल तर. ठीक आहे. आपण त्या ठिकाणी बघितलं होतं साधारणतः काहीतरी की अल्बिडो काय असतो, तर सूर्याचे जे काहीतरी की किरणं आलेले असतात ना त्यांना तिकडं काहीतरी की बाउन्स बॅक किंवा काहीतरी की तिकडं पाठीमागं काहीतरी की लावून देण्याचं काम जे असतो ना तो काहीतरी की अल्बिडो करत असतो. आणि आता हा अल्बिडो इफेक्ट तिथं कोणासोबत तिथं आपल्याला पाहायला मिळतो, तर ते म्हणजे काहीतरी की बेसिकली व्हाईट कलर. ओके, व्हाईट कलर जो असतो ना त्याचा काहीतरी की अल्बिडो इफेक्ट जो असतो तो सगळ्यात जास्त असतो. म्हणजे आली गेलेली जी काहीतरी तिकडं अतिनील किरणं असतात किंवा सूर्याची जी किरणं असतात ना ते ॲब्झॉर्ब न करता काय करायचं, त्यांना तिकडं बाउन्स बॅक करायचं किंवा काहीतरी की वातावरणामध्ये पुन्हा रिटर्न पाठवून टाकायचं. हे जे काम असतं ते सगळ्यात जास्त कोण करतो, व्हाईट कलर. आणि सगळ्यात काहीतरी की कमी अल्बिडो इफेक्ट असतो तो कोणाचा असतो, ब्लॅक कलरचा. ओके, सगळ्यात काहीतरी की कमी जो इफेक्ट असतो अल्बिडोचा तो कोणाचा असतो, ब्लॅक कलरचा. ठीक आहे. सो म्हणूनच इथं आपण बघतो की ही जी सूर्याची जी किरणं असतात ना त्यांना ॲब्झॉर्ब करून घेण्याचं, त्यांना शोषून घेण्याचं सगळ्यात जास्त काम असतं ते कोण करत असतं, ब्लॅक कलर. ओके, ब्लॅक कलर असतो तो काहीतरी की सगळ्यात जास्त ते ॲब्झॉर्ब करतो किंवा काहीतरी की शोषून घेतो. ठीक आहे. सो म्हणूनच जर तुम्ही बघितलं असेल थंडीमध्ये आपण साधारणतः काहीतरी की डार्क कपडे असतात ना ती घालतो, आणि तेच काहीतरी की आपण ह्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये व्हाईट कलरचे काहीतरी की क्लॉथ असतात ते काय केले जातात, प्रेफर केले जातात. कारण का, तर बेसिकली काहीतरी इकडं रेडिएशन जे असेल सनच्या काहीतरी केल्याचं ते ब्लॅक कलर जास्त करतो आणि व्हाईट कलर असतो तो कमी करतो. ओके, त्याच्यानंतर हायली रिफ्लेक्टिव्हिटी. ओके, हायली रिफ्लेक्टिव्हिटी इज फाउंड इन ग्रीन कलर. ओके, इज फाउंड इन ग्रीन कलर आहेत ना त्यांची रिफ्लेक्टिव्हिटी जी असते ना ती काहीतरी की सगळ्यात जास्त प्रमाणात काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते. ओके, ग्रीन कलर. सो म्हणूनच लांब अंतरावरून जरी आपण बघितलं ना तर जंगले जे असतात ना ते आपल्याला काहीतरी की सहजपणे ग्रीन कलर आपल्याला काहीतरी की सहजपणे दिसून येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड रेडिएशन, त्यालाच काय म्हणतो आपण बेसिकली अल्बिडो. आत्ताच आपण इथं बघितलं होतं आणि काही आपण काहीतरी डिस्कस केलं होतं. इज युजफुल इन रिमोट सेन्सिंग. ओके, इज युजफुल रिमोट सेन्सिंग. आता हे बेसिकली काय केलं जातं, तर आपण असं म्हणू वरून एखादं काहीतरी जे हे असतात ना काय म्हणू आपण त्याला, सेन्सर जे असतात ते काहीतरी कसे पाठवले जातात. बेसिकली हे कोण असतात, वेव्ह असतात. ओके, रेडिओ काहीतरी तिकडे वेव्ह असतात. आता ह्या रेडिओ वेव्ह इकडे खाली येतात, नंतर ह्या काहीतरी की एखादा जो ऑब्जेक्ट असेल त्याला तिकडे काहीतरी की धडकतात आणि नंतर त्या रिटर्न जातात. आणि रिटर्न गेल्यानंतर काहीतरी की ट्रान्समीटरवरती त्यांना पुन्हा ॲब्झॉर्ब केलं जातं किंवा काहीतरी त्यांना कॅच केलं जातं. आणि त्याच्यातून एखादी जी वॉटेवर जो सबस्टेशन्स होता त्याच्यावरती काहीतरी की जी धडकली होती ना त्याचं क्लिअर आपल्याला चित्र ना आहे असं तिकडं काहीतरी की बनतं किंवा आपण काहीतरी की तिकडे ते पाहू शकतो. ओके, बाउन्स बॅक झाले की काहीतरी तिकडं जे किरणं असतात किंवा काहीतरी की जे रेडिओ वेव्ह असतात ते काय करतात, वॉटेवर जो सबस्टेन्स होता ज्याला धडकून काहीतरी की किरणं रिटर्न गेलेले आहेत ना त्यांचं जो चित्र असतो तो काहीतरी ट्रान्समीटरवरती बनवतो. ठीक आहे. सो म्हणूनच काहीतरी की त्याला अल्बिडो काहीतरी की तिकडे बेसिकली सिस्टम आपण म्हणू शकतो किंवा मेथड जी असते ती काहीतरी की तशी यूज केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे विजिबल रेडिएशन. विजिबल रेडिएशन इज द रेंज ऑफ 390 to 760 मायक्रॉन. ओके,
390 टू 760 मायक्रॉन. ओके, साधारणतः एवढी काहीतरी तिकडे विजिबल काहीतरी रेडिएशन असते. त्याच्यानंतर रेड लाईट्स. ओके, रेड लाईट इज मोस्ट फेवरेबल फॉर ग्रोथ ऑफ प्लांट्स. ओके, इज मोस्ट फेवरेबल फॉर ग्रोथ ऑफ प्लांट्स. रेड लाईट जे असते त्याच्यातून काहीतरी बेसिकली प्लांट जे असतात ना ते सगळ्यात जास्त प्रमाणात, ओके, सगळ्यात जास्त प्रमाणात काहीतरी इकडं फोटोसिंथेसिस काहीतरी जी प्रक्रिया असेल ना तिला काय करतात, घडवून आणतात आणि त्याच्यातून काय करतात बेसिकली त्यांचं जे अन्न असतं ना ते काहीतरी तिकडं बनवलं जातं. म्हणूनच काहीतरी कसं म्हणलं आता जे प्लांट्स असतात ते काय करतात तिकडं रेड लाईटला काहीतरी सगळ्यात जास्त त्यांची फेवरेबल असते किंवा काहीतरी सगळ्यात जास्त उपयुक्त असते कम्पॅरेटिव्हली टू काहीतरी तिकडं अदर लाईट्स. ओके, त्याच्यानंतर आहे फोटोसिंथेटिक ॲक्टिव्हिटी रेडिएशन. पार कॅन बी मेजर इन आइन्स्टाईन युनिट्स. ओके, कॅन बी मेजर इन आइन्स्टाईन युनिट. फोटोसिंथेटिक. ओके, फोटोसिंथेटिक काहीतरी की ॲक्टिव्ह रेडिएशन जे असेल पार म्हटलं जातं त्याला. याला काहीतरी इकडं चेक करण्यासाठी किंवा कॅल्क्युलेट करण्यासाठी इकडं आइन्स्टाईनचा काहीतरी की बेसिकली जो युनिट आहे ना तो काय केला जातो तिकडं यूज केला जातो. ओके, आइन्स्टाईनचा जो युनिट आहे ना तो काय केला जातो तिथं चेक केला जातो किंवा यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे प्रोसेस रिस्पॉन्सिबल फॉर हीट फ्लो. ओके, प्रोसेस रिस्पॉन्सिबल फॉर हीट फ्लो. याच्यामध्ये एक्झाम्पल आपण बघू शकतो, कंडक्शन असेल, कन्व्हिक्शन असेल आणि काहीतरी की रेडिएशन असेल. ओके, कंडक्शन असेल, कन्व्हिक्शन असेल आणि काहीतरी की रेडिएशन असेल. सो हे 3 इम्पॉर्टंट काहीतरी जे पॉईंट आहेत ना ते आपण इकडे बघू शकतो. हीट फ्लोला काय करतात इकडं मदत करतात. आता हीट फ्लो म्हणजे काय, तर आपण म्हणू इकडे हा काहीतरी की ऑब्जेक्ट ए आहे. ओके, या ऑब्जेक्ट ए मधून काहीतरी की हीट जी आहे ना ती इथं ऑब्जेक्ट बी म्हणजे काहीतरी की गेलेली आहे. आता हे कशा प्रकारे जाणार आहे, ॲटोमॅटिकली तर काहीतरी की एका ऑब्जेक्टमधून दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये जाणार नाही. सो याच्यासाठी आवश्यकता काय असते, त्यांचं कनेक्शन असेल किंवा काहीतरी त्यांचं अटॅचमेंट इथं झाली पाहिजे. त्याच्यानंतर याच्यातली काही अमाऊंटमध्ये एनर्जी आहे ना किंवा हीट आहे ते काहीतरी की बीमध्ये जाईल. आता ह्या जाण्याच्या काहीतरी की प्रक्रियेलाच काय म्हणलं जातं बेसिकली कंडक्शन, कन्व्हिक्शन आणि काहीतरी की रेडिएशन. ओके, सो इथं आत्ता जी आपण बघितली की हे जो सबस्टेन्स आहे किंवा काहीतरी जो पार्ट आहे हा हॉट आहे. ओके, हे हा जो हॉट आहे हा जर आपण बीच्या काहीतरी जवळ इथं ठेवला तर याच्यामध्ये कोणती क्रिया घडून येईल, तर ती म्हणजे काहीतरी की कंडक्शन. कंडक्शनमध्ये काय केलं जातं, ज्या वेळेला एक काहीतरी तिकडं हॉट सबस्टेन्स असतो दुसरा काहीतरी कोल्ड सबस्टेन्सच्या जवळ येतो त्यावेळेला इथली जी हॉटनेट असते ना ती काहीतरी तिकडं दुसऱ्याच्या काहीतरी तिकडं सबस्टेन्समध्ये जाते आणि त्याला काय करते इकडं थोडंसं हॉट करते. ओके, त्याच्यानंतर आहे प्रोसेस रिस्पॉन्सिबल फॉर हीट फ्लो. बघितलं आताच आपण. सो कंडक्शनच्या काहीतरी कन्व्हिक्शनच्या व्यतिरिक्त आपल्याला इकडं कंडक्शन पण पाहायला मिळतं आणि काहीतरी रेडिएशन पण पाहायला मिळतं. ओके, पुढे रेडिएशन डज नॉट रिक्वायर मीडियम फॉर इट्स हीट फ्लो. रेडिएशन डज नॉट रिक्वायर मीडियम फॉर इट्स हीट फ्लो. आता इथं आपण काहीतरी की बेसिकली हे फ्लोचे काहीतरी की बेसिकली किंवा वे बघितले होते. कंडक्शन झालं, कन्व्हिक्शन झालं आणि काहीतरी की रेडिएशन झालं. कंडक्शनच्या संदर्भात आपण इकडे बघितलं, एक हॉट सबस्टेन्स आहे तो दुसऱ्या कोल्ड सबस्टेन्सच्या काहीतरी जवळ ठेवलेला आहे किंवा ए हा काहीतरी इकडं हॉट ऑब्जेक्ट आहे आणि तो बी या काहीतरी कोल्ड ऑब्जेक्टच्या सोबत ठेवलेला आहे. सो याच्यातून ए मधून एनर्जी असेल ती काहीतरी बी मध्ये जाईल, त्याला कंडक्शन म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर रेडिएशनमध्ये मात्र काहीतरी कोणत्याच प्रकारचा मीडियम जो असतो तो तिथं काहीतरी आवश्यक नसतो. हीट जी असते ती बेसिकली काहीतरी की त्या रेडिएशनमधून किंवा म्हणजेच बेसिकली काहीतरी ज्या रेज असतात, ओके, ज्या रेज असतात ज्या बनलेल्या असतात ना त्याच्यातूनच हीट जे असते ते काहीतरी की पुढे जाते. ओके, त्याच्यानंतर
example of mercury barometer was discovered by the टॉरिसेल. ओके, टॉरिसेल. मर्क्युरीचा काहीतरी बेसिकली जो बॉरोमीटर यूज केला होता ना, त्याचा जो शोध होता तो बेसिकली काहीतरी की टॉरिसेल नावाची जी व्यक्ती होती ना त्यांनी लावलेला होता. आता हे बेसिकली काय असतं, मे बी तुम्ही बघितलं पण असलं, तापमापे म्हणतो आपण त्याला. इथे जसं जसं काहीतरी की टेम्परेचर वाढेल ना तसं जसं पारा जो असतो ना तो काहीतरीकडे वरती जातो आणि ते नंबर्स असतात. ओके, मेजरमेंटला काहीतरी की नंबर्स असतात ते ठेवलेले असतात. त्याच्यावरून फॅरनहाइट आहे ना ते काहीतरी आपली डिसाईड केलं आहे, किंवा टेम्परेचर जे असतं ते काहीतरी की डिग्री सेल्सियसमध्ये काहीतरी की डिसाईड केलं जातं किंवा डिटर्माइन केलं जातं. ओके, त्याच्यानंतर आहे लोएस्ट टेम्परेचर. ओके, लोएस्ट टेम्परेचर अ डे इज ऑब्झर्व ड्युरिंग द बिफोर सनशाईन. ओके, ड्युरिंग द बिफोर सनशाईन वेअर हायेस्ट टेम्परेचर इज आफ्टर 2 PM. ओके, वेअर द हायेस्ट टेम्परेचर is आफ्टर 2 PM. ओके, सगळ्यात कमी असं काहीतरी जे टेम्परेचर जे असतं ना कोणतेही काहीतरी एखाद्या ठिकाणाचं, ते साधारणतः कोणतं असतं तर ते म्हणजे काहीतरी की सनशाईन, म्हणजे सन जो आहे. ओके, सन जो आहे तो काहीतरी की अराईज होण्याच्या अगोदरचा काहीतरी जो काळ असतो त्याला आपण काय म्हणतो बेसिकली इथं सनशाईनचा पिरियड. ओके, सनशाईनचं काहीतरी की अगोदरचा पिरियड. आणि याच वेळेला बेसिकली काहीतरी की ठीक आहे. सनशाईन म्हणजे काहीतरी तिकडं उजेड यायच्या अगोदरचं काहीतरी की बेसिकली त्या डेचं टेम्परेचर जे असतं ते सगळ्यात कमी असतं, आणि दुपारी 2च्या नंतर काहीतरी की टेम्परेचर जे असतं ना त्याच ठिकाणाचं किंवा काहीतरी त्या डेचं ते सगळ्यात जास्त असतं. तर म्हणूनच काहीतरी काही रेकमेंडेशन केलं तर दुपारच्या पिरियडमध्ये काहीतरी की बाहेर आपण पडू सांगितलं. तर युजली काहीतरी त्यासाठी 2च्या नंतरचं काहीतरी टेम्परेचर जे असतं ते कसं तर सगळ्यात जास्त असतं दिवसभराचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट कार्डिनल. Cardinal temperature is a temperature range of maximum, optimum and minimum temperature of a crop for its optimum growth and development. Okay, for its optimum growth and development. त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कार्डिनल टेम्परेचर. ही पिकं जे असतात. ओके, पिकं जे असतात किंवा काहीतरी शेतामधले काहीतरी बेसिकली तिकडे काहीतरी जे प्लांट्स असतात त्यांची जी डेव्हलपमेंट असेल आणि काहीतरी ग्रोथ असेल त्याच्यासाठी काहीतरी की आवश्यक असणारं जे टेम्परेचर असतं ना त्या टेम्परेचरला काय म्हणलं जातं बेसिकली कार्डिनल टेम्परेचर. ओके, कार्डिनल टेम्परेचर. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉर्मल सी टेम्परेचर इज 23 डिग्री सेल्सिअस. ओके, इज 23 डिग्री सेल्सिअस. आता इथं टेम्परेचर बेसिकली काहीतरी की 3 पार्टमध्ये काहीतरी की सीचं बघितलं जातं. एक तर काहीतरी की वरचा पार्ट असेल त्याला म्हणतो आपण काहीतरी की सरफेस टेम्परेचर. त्याच्यानंतर काहीतरी की हा मधला भाग असेल. ओके, हा मधला भाग असेल याचं असतं ते टेम्परेचर वेगळं. आणि त्याच्यानंतर काहीतरी की बिनेथ म्हणजे काहीतरी की एकदम तळातलं टेम्परेचर. आता हे तिन्ही ठिकाणचे टेम्परेचर जे असतात ते बेसिकली कसे असतात वेगवेगळे असतात. एकदम सरफेसला टेम्परेचर जास्त असेल, मीडियमला तिकडं ते कमी असेल आणि बिनेथला काहीतरी ते एकदम कमी असू शकतो. तर सरफेसचं काहीतरी की नॉर्मल टेम्परेचर जे असतं ते साधारणतः आपल्याला काहीतरी की 23 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळतं. ओके, त्याच्यानंतर अगेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो आपण डिस्कसही केला होता, लॅप्स रेट. एक्झॅक्टली काय आहे काय नाही असाच प्रश्न जो होतो तो आपल्याला विचारलेला आहे की लॅप्स रेट एक्झॅक्टली काय असतो किंवा काय नाही ते त्या संदर्भात. ओके, सो लॅप रेट्स इज द टेम्परेचर डिक्रीज अलॉंग द हाईट. ओके, अलॉंग द हाईट वर्टिकली. सो इथं आपण बघितलं होतं ही अर्थ आहे. ओके, ही अर्थ आहे आणि अर्थच्या काहीतरी की सरफेसपासून जसं जसं आपण काहीतरी की वरती जाऊ तसं जसं टेम्परेचर जे असतं ते काय होतं इकडं कमी होत जातं. ओके, टेम्परेचर जे असतं ना ते काहीतरी की कमी होत जातं वर्टिकल काहीतरी की हाईटनुसार. आता याच्यासाठी काहीतरी की बेसिकली एक्सप्रेस करण्यासाठी काहीतरी की पॅरामीटर जे आहेत ते दिले गेलेले आहेत. म्हणजे काय आहेत बेसिकली, सो प्रत्येक काहीतरी की आपण त्याला म्हणू साधारणतः काहीतरी की तिकडं 1 किलोमीटरला. ओके, साधारणतः प्रत्येक काहीतरी की 1 किलोमीटरला टेम्परेचर जे असतं साधारणतः काहीतरी इकडं 5 ते काहीतरी की 6
किलोमीटरला काहीतरी इकडं 3 फॅरनहाईट. ओके, 3 फॅरनहाईट किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू. टेम्परेचर जास्त नाही ते काय होत असतं इकडं कमी होत असतं. प्रत्येक काहीतरी की किलोमीटरला 6 पॉईंट काहीतरी तिकडं 5 सेल्सिअस टेम्परेचर जे असतं ते कमी होतं. आणि यालाच रेटला किंवा काहीतरी याच रेटला काय म्हटलं त्याचं लॅप्स रेट. ओके, यालाच काय म्हटलं त्याचं लॅप्स रेट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ॲब्सोल्यूट झिरो. ॲब्सोल्यूट झिरो इज 273 डिग्री सेल्सिअस. यालाच काय म्हटलं ते बेसिकली ॲब्सोल्यूट झिरो. ठीक आहे. त्याच्यानंतर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. ओके, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आता हे अगेन इकडे बघणं का आवश्यक आहे, तर अगेन वॉटर इज द इसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ॲज वेल ॲज द ग्रोथ ऑफ ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरचे काहीतरी त्याच्याकडे जो विकास असेल आणि त्याची जी वाढ असेल ती पूर्णपणे कशावरती डिपेंड असते, तिकडे वॉटरवरती. तर त्याच्यामुळेच थोडंसं काहीतरी की ही जी कन्सेप्ट असेल वॉटरचं काहीतरी की मेल्टिंग पॉईंट आणि वॉटरचं काहीतरी की बॉइलिंग पॉईंट, इथं आपल्याला काहीतरी की माहिती असणं आवश्यक आहे. ओके, सो इथं जर बघितलं आपण साधारणतः मेजर युनिट्स आहेत वॉटरचं काहीतरी तिकडं बॉइलिंग आणि काहीतरी तिकडं हे मेल्टिंग पॉईंट बघण्यासाठी. त्याच्यानंतर काहीतरी इकडं मेल्टिंग पॉईंट आणि इथं काहीतरी की बॉइलिंग पॉईंट काय आहे काय नाही, आणि डिफरंट काहीतरी की मेजर युनिटमध्ये. ओके, वॉटरच्या काहीतरी की डिफरंट मेजर युनिटमध्ये आपल्याला तिथे बॉइलिंग पॉईंट आणि काहीतरी तिकडं मेल्टिंग पॉईंट पाहायला मिळतो. राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल जर बघितलं आपण इकडं मेजर युनिट आहे सेल्सिअस. ओके, सेल्सिअस. आणि याचा जो साईन आहे तो बेसिकली साधारणतः आपल्याला असा पाहायला मिळतो, तर झिरो असतो आणि इकडे सी जो असतो कॅपिटल सी जो असतो ना तो काहीतरी यूज केला जातो. याला म्हटलं जातं सेल्सिअस. ओके, याला म्हटलं जातं काहीतरी की बेसिकली सेल्सिअस. मेल्टिंग पॉईंट आहे तो आपल्याला पाहायला मिळतो साधारण इथं 0 डिग्री. ओके, 0 डिग्री म्हणजे काहीतरी की बेसिकली वॉटेवर जे काहीतरी इकडे बर्फ आहे ना त्या बर्फाचं काहीतरी की टेम्परेचर जे आहे तिकडे 0 झालेलं आहे. या ठिकाणी काय व्हायला लागतो, तो बर्फ असतो म्हणजे सॉलिड असतो तो कशामध्ये कन्वर्ट होतो, लिक्विडमध्ये. ओके, सॉलिड असतो काहीतरी कशामध्ये कन्वर्ट होतो, लिक्विडमध्ये. आणि त्याच्यानंतर काहीतरी की त्याचा जो बॉइलिंग पॉईंट असेल तो किती साधारण येतं 100 डिग्री. ओके, 100 डिग्री हा इथं वॉटरचा काहीतरी की सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळतो इन द कंटेक्स्ट ऑफ द बॉइलिंग पॉईंट्स. आता इथं आपण बघितलं सॉलिड पार्ट होतो तो कशामध्ये इकडे कन्वर्ट झालेला आहे, लिक्विडमध्ये. ओके, तेच आपण इकडे काय म्हणतो, लिक्विड असेल किंवा काहीतरी सॉलिड असेल ना की आपण काहीतरी की सर्टन टेम्परेचर गरम केलं त्याचं, त्यावेळेला काय होतं त्याचं जे इव्हॅपोरेशन असेल. ओके, त्याचं जे इव्हॅपोरेशन असेल तर पाणी जसं ते उकळणं असतं ना ते काहीतरी की बेसिकली स्टार्ट होतं. हा बेसिकली काहीतरी की टेम्परेचर जे आहे किंवा सेल्सिअस आहे ते किती आहे तर ते 100 डिग्री. ओके, 100 डिग्री काहीतरी सेल्सिअस असतो तो रिक्वायर्ड असतो इकडं कशासाठी, तर तो म्हणजे काहीतरी की बॉइलिंगसाठी, पाण्याला काहीतरी उकळवण्यासाठी. आता इथं जर बघितलं आपण कम्पेअर टू द काहीतरी की अदर जिकडे रिसोर्सेस जेवढे असतील ना लिक्विड त्याच्यामध्ये पाण्याचा काहीतरी की बॉइलिंग पॉईंट असतो ना तो सगळ्यात जास्त का असतो, अशा टाईपचा देखील काहीतरी की जो प्रश्न विचारला गेलेला आहे. सो वी एव्हरीबडी नो अबाउट दॅट. वॉटर इज अ फॉर्म ऑफ द टू एलिमेंट्स ऑफ द हायड्रोजन, H2O. ओके, H2O, हायड्रोजन आणि काहीतरी की तिकडे वॉटर यांचे मॉलिक्युल्स काहीतरी की एकत्र येऊन वॉटर जो असतो तो काहीतरी की बनलेला असतो. आणि त्याच्यामुळेच यांच्यातला जो बॉन्ड असतो ना त्याला ब्रेक करणं तिकडे काहीतरी की कॉम्प्लिकेटेड किंवा काहीतरी थोडंसं डिफिकल्ट असतं. आणि म्हणूनच वॉटरचा काहीतरी की जो बॉइलिंग पॉईंट आहे ना तो थोडासा आपल्याला जास्त पाहायला मिळतो. ओके, त्याच्यानंतर आहे फॅरनहाईट. 0 फॅरनहाईट असं देखील काहीतरी त्याला म्हटलं जातं. सो याच्या संदर्भात जर बघितलं तर मेल्टिंग पॉईंट आपल्या इकडं वॉटरचा पाहायला मिळतो तो म्हणजे आहे इकडं काहीतरी की 32 फॅरनहाईट किंवा 32 डिग्री फॅरनहाईट. आणि तेच बॉइलिंग पॉईंट जर आपण बघितला तर साधारणतः 210 डिग्री एवढ्या प्रमाणात काहीतरी की आपल्याला फॅरनहाईटमध्ये वॉटरचा काहीतरी की बॉइलिंग पॉईंट पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे केल्विन. ओके, केल्विन. This unit also used for the measuring melting point of the water and as well as the boiling point of water. केल्विनमध्ये जर काहीतरी इकडे मेल्टिंग पॉईंट जर बघितला आपण अर्जचा तर तो साधारणतः आपल्याला 273. ओके, 273 डिग्री फॅरनहाईट सॉरी केल्विन असं आपल्याला काहीतरी पाहायला मिळतो. 273 डिग्री केल्विन मेल्टिंग पॉईंट ऑफ द वॉटर. आणि
तेच काहीतरी की जर आपण तिकडे बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर बघितलं कशामध्ये, केल्विन युनिटमध्ये, तर इथं मात्र काहीतरी आपण बघू शकतो साधारणतः 373 डिग्री. ओके, 373 डिग्री काहीतरी टेम्परेचर असतं ते आवश्यक असतं. ओके, आणि त्याच्यानंतर आहे फोर्थ वन रिम्युअर. ओके, रिम्युअर. आणि याचा साधारणतः काहीतरी की मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आपल्या इथं पाहायला मिळतो 0 काहीतरी तिकडे डिग्री मेल्टिंग पॉईंट आहे कशामध्ये, जर काहीतरी इकडे रिम्युअरमध्ये. आणि तेच जर बॉइलिंग पॉईंटमध्ये जर बघितलं तर साधारणतः आपल्याला 80 काहीतरी तिकडे आपल्याला तिथं बॉइलिंग पाहायला मिळतो वॉटर. ठीक आहे. सो हे झालं डिफरंट काहीतरी तिकडे युनिटमध्ये किंवा काहीतरी मेजरिंग युनिटमध्ये अर्थ आपण काहीतरी तिकडे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट बघून घेतला. ओके, पुढे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत ना ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आहे ते म्हणजे काहीतरी की रिलेशनशिप बिटवीन सेल्सिअस, फॅरनहाइट आणि काहीतरी की केल्विन. आता जिथं आपण बघितलं तर सेल्सिअस झालं, फॅरनहाइट झालं आणि काहीतरी की बेसिकली केल्विन. ओके, केल्विन. सो थोडंसं काहीतरी की फॉर्म्युलाच आहेत ते काहीतरी एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. मात्र ही जी कन्सेप्ट आहे ती मात्र काहीतरी की परफेक्टली लक्षात राहिली पाहिजे. एन सी आर टीमध्ये मेन्शन आहे आणि जे क्वेश्चन्स आहेत ना ते काहीतरी की ऑलरेडी याच्यावरती विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, हे बेसिकली काय आहेत, ह्युमिडिटीच्या संदर्भातलंच काहीतरी की बेसिकली पॉईंट आहेत. आणि ह्युमिडिटी म्हणजे काहीतरी की जे सब पॉईंट जे येतात ना ते संदर्भातलं काहीतरी हा पॉईंट आहे. ओके, एकाला म्हटलं तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि दुसऱ्याला म्हटलं तर स्पेसिफिक ह्युमिडिटी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ह्युमिडिटी काय आहे काय नाही आपण काहीतरी की इन डिटेलमध्ये काहीतरी की बघितलेलं आपल्या काहीतरी की प्रिव्हियस लेक्चरमध्ये. सो ह्युमिडिटी इज रेफर वॉटर वेपर present in the atmosphere. ओके, वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. एकदम काहीतरी की सिम्पल डेफिनेशनमध्ये किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये काहीतरी आपण तिकडं म्हणू शकतो की बेसिकली काहीतरी की ह्युमिडिटी किंवा त्याला मराठीत म्हणतो आपण आर्द्रता. ओके, आर्द्रता म्हणजे काय, सो आर्द्रता म्हणजे काहीतरी की बेसिकली पर्टिक्युलर काहीतरी तिकडे ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेन्स असणारे काहीतरी की वॉटर वेपर, यालाच काय म्हणलं जातं ह्युमिडिटी किंवा काहीतरी की मग आर्द्रता. आणि मग याचेच काहीतरी की आपल्याला इथे दोन प्रकार पाहायला मिळतात. एक आहे ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि दुसऱ्याचं म्हणजे काहीतरी की बेसिकली स्पेसिफिक ह्युमिडिटी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इकडे बघूया ॲब्सोल्यूट काहीतरी की ह्युमिडिटी काय असते. सो ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज नथिंग बट वेट ऑफ वॉटर वेपर. ओके, वेट ऑफ वॉटर वेपर in or upon volume of air. ओके, वॉल्यूम ऑफ एअर. वॉट एव्हर जे काही तिकडे बेसिकली आपण त्याला काय म्हणू, तिकडं एक वॉल्यूम ऑफ एअर आहे, पर्टिक्युलर काहीतरी तिकडे एअर आहे ना, आणि तिची ओव्हरऑल काहीतरी तिकडे बेसिकली ह्युमिडिटी काहीतरी की कॅप्चर करण्याची जी कॅपॅसिटी आहे ना ती फुल आहे. ओके, ती फुल आहे. तिलाच काय म्हटलं जातं बेसिकली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ओके, तिलाच काय म्हटलं जातं बेसिकली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. म्हणजे हवेची काहीतरी तिकडं आर्द्रता काहीतरी तिकडं काय म्हणून आपण त्याला कॅप्चर करण्याची कॅपॅसिटी आहे किती 100, आणि ही 100% कॅपॅसिटी आहे सध्या फुल झालेली आहे. ओके, तेवढी कॅपॅसिटी ती धारण करू शकते किंवा कॅप्चर करू शकते, तेवढी कॅपॅसिटी त्याने पूर्ण केलेली आहे हवेने. यालाच काय म्हटलं जातं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ठीक आहे, यालाच काय म्हटलं जातं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. आणि फॉर्म्युला काहीतरी की आपण असं बघू शकतो, वेट ऑफ वॉटर वेपर इन एअर आणि किंवा काहीतरी की अपॉन व्हॉल्यूम ऑफ एअर. ओके, व्हॉल्यूम ऑफ एअर ही झाली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. दुसरी आहे ती म्हणजे काहीतरी की स्पेसिफिक ह्युमिडिटी. आता स्पेसिफिक ह्युमिडिटीमध्ये काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं, म्हणून तिला काय म्हटलं जातं बेसिकली स्पेसिफिक ह्युमिडिटी. ओके, किंवा याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणून देखील काहीतरी ओळखलं जातं. ओके, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ठीक आहे, यालाच काय म्हटलं जातं रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता हे बेसिकली काय असते, सो वेट ऑफ वॉटर वेपर. ओके, वेट ऑफ वॉटर वेपर अँड वेट ऑफ एअर इन्क्लुडिंग द वॉटर वेपर. ओके, इन्क्लुडिंग द
water vapor at given temperature. Okay, at given temperature, how much water can be absorbed by the air. Okay, how much water vapor can absorb by the air. यालाच काय म्हणलं आता बेसिकली तिकडं रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा काहीतरी की स्पेसिफिक ह्युमिडिटी, म्हणजे पर्टिक्युलर काहीतरी की एखादं टेम्परेचर जे आहे, ओके, पर्टिक्युलर एखादं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचरमुळे, ओके, त्या टेम्परेचरमुळे काय झालं गेलं असतं की एखादी काहीतरी की जी हवा असते ती किती प्रमाणात काहीतरी की वॉटर वेपर असेल ती का हे करू शकते, ॲब्झॉर्व करू शकते. यालाच काय म्हणलं आता स्पेसिफिक किंवा काहीतरी की रिलेटिव्ह ह्युमिडिटी. सो जसं टेम्परेचर जर वाढेल तशा प्रकारे काहीतरी की बेसिकली ह्युमिडिटी कंटेन करण्याची जी कपॅसिटी असते त्या एअरची ती तिकडे काय होत असते, इन्क्रीज किंवा काहीतरी की डिक्रीज होत असते. ओके, ह्युमिडिटी काहीतरी इकडं कॅप्चर करण्याची किंवा काहीतरी की ह्युमिडिटी स्टोअर करण्याची कपॅसिटी असते ती काय होत असते इकडे इन्क्रीज किंवा काहीतरी की डिक्रीज होत असते. ठीक आहे. पुढे आहे सॉईल सायन्स. ओके, सॉईल सायन्स, मातीचे काहीतरी की त्याला आपण म्हणतो तिकडं शास्त्र. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली मातीचे शास्त्र. ओके, सो लेट्स एंटर इन टू दॅट. थोडंसं मातीचे शास्त्र किंवा काहीतरी सॉईल जे आहे याच्या संदर्भात आपण आता इकडं डिस्कस करूया. इथंपर्यंत आपण आता काहीतरी की जी ॲग्रोमेट्रोलॉजी जी होती त्या संदर्भात पूर्णपणे डिस्कस केलेलं आहे की एक्झॅक्टली काय असतं किंवा काय नाही. आणि थोडक्यात काय आपण त्याला म्हणून तिकडं वातावरण आहे आणि काहीतरी इकडे ॲग्रिकल्चर आहे आणि त्यांचा रिलेशनशिप काय आहे काय नाही ते आपण आता सध्या काहीतरी की इन डिटेलमध्ये काहीतरी की डिस्कस करून पाहिलेलं आहे किंवा काहीतरी की डिस्कस केलेलं आहे.
ओके. सॉईल सायन्स. फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काय तर की डेफिनेशन ऑफ सॉईल. डेफिनेशन ऑफ सॉईल. ओके. एक्झॅक्टली काय असते सॉईल? ही एक्झॅक्टली काय असते? सॉईल इज नथिंग बट अ फाईन अर्थ कवरिंग लँड सरफेस. ओके. अर्थ कवरिंग land surface that has the important function of serving as a substorm of plants, animal and human life, and act as a reservoir of nutrients and the water. Okay. Act as the reservoir of the nutrients as well as the water. Okay. सॉईल हे बेसिकली काय असतं तर आपण काहीतरीकडे म्हणू अर्थ जे आहे अर्थवरती काहीतरी की बेसिकली फाईन असं किंवा काहीतरी की आपण एक थिक काहीतरी की एक लेअर आहे, अशी लेअर आहे ती काय करते बेसिकली तिकडं एंटर काहीतरी की जो लँड आहे तिला तिने काय केलेलं आहे कवर केलेलं आहे. ओके. एंटर काहीतरी की जो लँड आहे त्या लँडला काहीतरी की बेसिकली अशा फाईन आणि काहीतरी की थिक अशा एका लेअरने काहीतरी की कवर केलेलं आहे. आणि हे बेसिकली कवर जे आहे किंवा काहीतरी की ज्याने तिकडं काहीतरी की तिकडं पॅक केलेलं आहे एंटर काहीतरी की लँड सरफेसला, त्याचं इम्पॉर्टंट असं काहीतरी की फंक्शन काय आहे तर प्लांट्स असतील, ॲनिमल असेल आणि काहीतरी की ह्युमन लाईफ्स असतील ना, यांना इथं जगण्यासाठी काहीतरी की साधन जे आहे ते काहीतरी की उपलब्ध करून द्यायचं किंवा कुठेतरी काहीतरी तिकडे त्याला तयार करायचं. आणि त्याच्यासोबतच जे मिनरल्स आहेत, मूलद्रव्य जे आहेत आणि वॉटर जे आहे ना त्याला काय करायचं तिकडे साठवून ठेवायचं. ओके. मिनरल जे असतील किंवा काहीतरी की मूलद्रव्य असतील आणि त्यासोबतच काहीतरी की जे वॉटर आहे ना ह्याला काय करायचं साठवून ठेवायचं. यालाच काय म्हटलं जातं बेसिकली तर ते म्हणजे काहीतरी की सॉईल. ओके. यालाच काय म्हणतो आपण बेसिकली सॉईल. आता युनिव्हर्सल किंवा काहीतरी अशी परफेक्ट अशी कोणतीच आपल्याला डेफिनेशन इथे पाहायला मिळत नाही. हावेवर तर ही जी बेसिकली आहे ती काहीतरी की आपण कशातून बघतो ते म्हणजे काहीतरी की एन सी आर टी. आणि एन सी आर टी काय असतात तिकडे काहीतरी की ॲज अ मोस्ट ट्रस्टेड काहीतरी की बुक आहेत. कमिशन किंवा काहीतरी कोणती एक्झाम असते, एक्झाम जे असते ती काय करते डायरेक्टली त्यातून प्रश्न उचलतात. सो त्याच्यामुळे थोडीशी काहीतरी की अशा टाईपची एखादी काहीतरी की डेफिनेशन आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि इवन रिटर्न एक्झाम जी आहे आपली याच्यामध्ये देखील काहीतरी याचा खूपच काहीतरी की उपयोग होतो. सो soil is nothing but a thin layer which covered the earth surface. Okay, which covered the earth surface and provide the subsistence for the human, animal and plant, and also absorb the किंवा reserve the nutrient and काहीतरी तिकडे बेसिकली वॉटर. ओके. ही झाली डेफिनेशन. त्याच्यानंतर सॉईल इज अ मटेरियल ऑफ अर्थ सरफेस that result from the interaction of weather and biological activities with the underlying geological formation. Okay. With the underlying of geological formation. ठीक आहे. इथे सॉईल म्हणजे बेसिकली काय इट इज अ मटेरियल ऑफ अर्थ सरफेस. बेसिकली काहीतरी आपण वरतीच बघितलं होतं अर्थच्या काहीतरी की सरफेसवरती असणार एक फाईन असं काहीतरी की मटेरियल आहे. अँड दॅट रिझल्ट फ्रॉम द इंटरॅक्शन ऑफ द वेदर अँड द बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी विथ द अंडरलिंग जिओलॉजिकल फॉर्मेशन. ओके. जिओलॉजिकल फॉर्मेशन ही जी बेसिकली काहीतरी की जी थिन अशी असणारी जी लेअर आहे किंवा फाईन अशी असणारी काहीतरी की जी लेअर आहे ही एक्झॅक्टली कशापासून काहीतरी की बनलेली आहे किंवा तिचं जे फॉर्मेशन आहे ते कशा प्रकारे झालं गेलेलं आहे. सो इथं आपण काहीतरी की ऑलरेडी डिस्कशन करून ठेवलेलं होतं सॉईल इरोजन किंवा काहीतरी की बेसिकली इरोजन एजंट कोणते कोणते असतात ते. सो आता इरोजन एजंटमध्ये आपल्याला माहितीच आहे वॉटर आणि सोबतच काहीतरी की विंड हे दोन महत्त्वपूर्ण काही तिकडे काहीतरी की इरोजन एजंट आहेत. आता हे काय करतात एखादं रॉक असेल. ओके. एखादं रॉक असेल त्याला काय करतात बेसिकली या रॉकला इकडं त्याची झीज घडवून आणतात म्हणजेच काहीतरी त्याचं इरोजन घडवून आणतात. आणि ज्यावेळेला हे इरोजन होतं त्यावेळेला काहीतरी एकदम फाईन पार्टिकल्स असतात आणि ते काय होत असतात इकडं बनत असतात. आता हेच काहीतरी की फाईन पार्टिकल ज्यावेळेला तिकडं कुठेतरी एका ठिकाणी काहीतरी इकडं अकोमुलेट होतील. ओके. हे ज्यावेळेला फाईन पार्टिकल्स असतात ना ज्यावेळेला काहीतरी की एका ठिकाणी अकोमुलेट होतात. अकोमुलेशन झाल्यानंतर काहीतरी इकडं बायोलॉजिकल काहीतरी की केमिकल प्रोसेस असतात किंवा आपण त्याला काय म्हणू बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी जे असतात ना ते काय होतात तिकडे कॅरीड आउट होतात. तर ह्या बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असणार आहे हे जे फाईन पार्टिकल एकत्र जमा झाले गेले होते त्याच्यामध्ये समजा एखादं काहीतरी डेड प्लांट्स होता
किंवा काहीतरी एखादा डेड ॲनिमल होता, हे काय झालं तिकडे येऊन काहीतरी की अकोमुलेट झाले. याच्यानंतर काहीतरी की त्या डेड प्लांटचा किंवा काहीतरी की त्या डेड ॲनिमलचं काय होणार आहे तिकडे डिके होणार आहे, डिग्रेडेशन होणार आहे पूर्ण काहीतरी की बॉडीचा. आणि ज्यावेळेला हे डिग्रेडेशन होतं त्यावेळेला त्या बॉडीमध्ये, त्या प्लांटच्या काहीतरी की बॉडीमध्ये किंवा काहीतरी की त्या ॲनिमलच्या बॉडीमधले जे इम्पॉर्टंट काहीतरी की जे मिनरल्स होते, ओके, जे इम्पॉर्टंट काहीतरी की मिनरल्स असतील, केमिकल असेल किंवा काहीतरी किंवा व्हॉट एव्हर इम्पॉर्टंट काहीतरी तिकडे सबस्टेन्सेस असतील, ते काय होतात त्या ॲनिमलमधून किंवा काहीतरी की त्या प्लांटच्या बॉडीमधून तिकडे सॉईलमध्ये, ओके, किंवा त्या फाईन पार्टिकलमध्ये काय होतात ते ॲड होतात. ओके, या फाईन पार्टिकलमध्ये काय होतात तिकडे ते ॲड होतात. आणि याच्यातूनच काहीतरी की बेसिकली आपल्याला पुढे जिओलॉजिकल काहीतरी की डिफरंट फॉर्मेशन झालेले पाहायला मिळतात. आणि मग ॲज फाईन पार्टिकल असतं ते कशामध्ये कन्वर्ट होतं फायनली, तर ते म्हणजे काहीतरी की बेसिकली सॉईलमध्ये. ओके, त्या सॉईलमध्ये काहीतरी की बेसिकली हे फाईन पार्टिकल काय होतात तिकडे कन्वर्ट होतात. आणि मग त्यालाच काय म्हणतो आपण बेसिकली सॉईल. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण बेसिकली सॉईल. ओके, त्याच्यानंतर सॉईल इज प्रोड्यूस फ्रॉम ब्रोकन डाऊन रॉक्स. ओके, ब्रोकन डाऊन रॉक्स अँड द ऑर्गॅनिक मॅटर. ओके, ऑर्गॅनिक मॅटर, decayed animal and the plants life, as well as the water and the air. ओके, as well as the water and air. वरतीच आपण काहीतरी एक्झॅक्टली हे डिस्कस करून ठेवलेलं होतं की कशा प्रकारे फाईन पार्टिकल्स असतात त्याच्यामध्ये डेड काहीतरी की प्लांट्स असतात आणि डेड ॲनिमल्स असतात, त्यांची जी बॉडी असते ते डिके होते आणि त्याच्यातले जे मिनरल्स असतात ते कशा प्रकारे तिकडे काहीतरी ॲड होतात आणि फायनली फाईन पार्टिकल्स असतात ते कशामध्ये कन्वर्ट होतात, तर ते म्हणजे काहीतरी की सॉईलमध्ये. आणि अल्टिमेटली किंवा काहीतरी की याच्यातून पुढे वॉटर असेल ते पण काहीतरी की त्याच्यामध्ये येऊन मिळणार आहे. आणि इवन एअर असेल, एअरमधले पण काहीतरी की जे इम्पॉर्टंट कंपोनंट असतात ते देखील काहीतरी की त्या सॉईलमध्ये इकडे ॲड झालेले असतात. ओके, सो ही झाली काहीतरी की थोडीशी डेफिनेशन आणि काहीतरी की फॉर्मेशनमध्ये. आता पुढे सॉईलच्या काहीतरी की फॉर्मेशनच्या संदर्भात आपल्याला पुढे अजून इन डिटेलमध्ये बघायचंच आहे. तरी पण थोडंसं आपण इथे जे इम्पॉर्टंट पॉईंट होते वरती आपण इथे काहीतरी की बघून घेतलेलं आहे की कशा प्रकारे काहीतरी की माती जी असते काहीतरी की ती बनत असते. ओके, त्याच्यानंतर डुकला चेव. ओके, डुकला चेव किंवा काहीतरी की डुकला चेवल. He is the father of soil science. Okay, soil science, and gave factor of soil formation. Okay, gave factor for soil formation. डॉक्लरच्या नावाची काहीतरी की बेसिकली ही व्यक्ती जी होती ही वॉज द रशियन सायंटिस्ट. ओके, रशियन सायंटिस्ट यांच्याद्वारेच काहीतरी की बेसिकली किंवा यांनाच काहीतरी की बेसिकली फादर ऑफ काहीतरी की सॉईल सायन्स असं म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. ओके, सॉईल सायन्स म्हणून काहीतरी की फादर ऑफ सॉईल सायन्स म्हणून काहीतरी की त्यांना ओळखलं जातं. आणि यांच्याद्वारेच काहीतरी की माती बनण्यासाठी काहीतरी की डिफरंट काहीतरी की जे फॅक्टर्स असतात किंवा काहीतरी की आवश्यक असतात ना, त्याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन होती ती बेसिकली काहीतरी की यांच्याद्वारे इथे देण्यात आलेली होती. ओके, डोकलाचेव यांच्याद्वारे. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट इथं आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे शास्त्र, मातीचे शास्त्र. सो पेडॉलॉजी. ओके, पेडॉलॉजी इज द स्टडी ऑफ origin, formation, and as well as the geographic distribution of soil. ओके, सॉईल मातीचं काहीतरी की बेसिकली कशा प्रकारे ओरिजिन झालं गेलेलं आहे. ओके, कशा प्रकारे ती काहीतरी की बनलेली आहे आणि कशा प्रकारे काहीतरी की जॉग्राफिकल काहीतरी की तिचं डिस्ट्रीब्युशन झालं गेलेलं आहे इन नेचरमध्ये. ओके, इन नेचरमध्ये या सगळ्याचा काहीतरी की बेसिकली जो स्टडी असतो ना तो कशामध्ये केला जातो, पेडॉलॉजीमध्ये. सो आपण असं म्हणू शकतो काहीतरी की मातीचं शास्त्र म्हणजे काय आहे ते, तर ते आहे पेडॉलॉजी. मग याच्यामध्ये काय काय बघितलं तर ओरिजिन असेल, फॉर्मेशन असेल आणि काहीतरी जॉग्राफिकल काहीतरी तिकडं डिस्ट्रीब्युशन असेल. आणि त्याच्यासोबतच एडापोलॉजी. ओके, एडापोलॉजी याच्यासोबतच पेडॉलॉजीसोबतच काहीतरी की अजून एक इम्पॉर्टंट इथं आपल्याला कन्सेप्ट पाहायला मिळते, तिला म्हटलं जातं एडोपोलॉजी. ओके, एडोपोलॉजी इज द स्टडी ऑफ सॉईल in relation to the crop growth. ओके, in relation to the crop growth. क्रॉपिंग पॅटर्न ज्यावेळेला आपण तिकडे डिस्कस केले होते त्यावेळेलाच ही कन्सेप्ट जी होती ती काहीतरी आपण तिकडे डिस्कस केलेली होती. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी जी माती आहे किंवा आपण पुढे जाऊन बघणारच आहे क्लासिफिकेशन ऑफ सॉईलमध्ये, वॉट एव्हर ज्या काहीतरी तिकडं डिफरंट क्लासिफाईड ज्या सॉईल्स असतात
त्याचं बेसिकली काहीतरी की किंवा त्या सॉईलमध्ये कोणत्या प्रकारची काहीतरी की पिकं जास्त येतात ती उगवून येतात किंवा काहीतरी की ग्रोथ होतात, याचा काहीतरी की बेसिकली जो अभ्यास केला जातो ना त्याला काय म्हणलं जातं इडॉपॉलॉजी. किंवा हे काहीतरी की बेसिकली ब्रँच आहे, त्या ब्रँचमध्ये काय केलं जातं, मातीचं काहीतरी तिकडं प्रकार आणि त्या प्रकारामध्ये काहीतरी इकडं जे डिफरंट डिफरंट काहीतरी की क्रॉप आहेत त्यांची काहीतरी की ग्रोथ कशा प्रकारे होते किंवा नाही, हे जे असतं ते काहीतरी की अभ्यासलं जातं किंवा काहीतरी इकडं चेक केलं जातं, त्याला म्हटलं जातं इडॉपॉलॉजी. ओके. आणि पेडॉलॉजी म्हणजे काहीतरी की बेसिकली पूर्ण मातीचं काहीतरी की त्याच्यामध्ये अभ्यास किंवा काहीतरी की त्याचं शास्त्र त्याला म्हटलं जातं पेडॉलॉजीला. ओके. पुढे आहे सॉईल ओरिजिन. सॉईल ओरिजिन आणि काहीतरी की वेदरिंग. ओके. सॉईल ओरिजिन आणि काहीतरी की वेदरिंग. माती जी असते ती काहीतरी की बेसिकली कशा प्रकारे ओरिजिनेट होते. ओके. कशा प्रकारे काहीतरी की ओरिजिनेट होते आणि कशा प्रकारे काहीतरी की वेदरिंग केली जाते हे थोडंसं काहीतरी आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामध्ये वेदरिंगची जी प्रोसेस होते ती आपण इन डिटेलमध्ये काहीतरी की बघितलेली आहे सॉईल इरोजनमध्ये. ओके. सॉईल इरोजन. सॉईल इरोजनमध्ये आपण काहीतरी बघितलेलं आहे एक्झॅक्टली कशा प्रकारे दगड जे असतात त्याची काहीतरी की झीज तिथे पाणी आणि काहीतरी की हवेद्वारे घडवून आणली जाते. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं रॉक्स. ओके. सॉईलचे काहीतरी की ओरिजिन rocks are the cheap source of the soil material. Okay, are the cheap source of the soil material over the किंवा काहीतरी की over which soil are formed. Okay, over which soil are formed. दगड जे असतात मोठे मोठे. ओके. दगड जे असतात ना मोठे मोठे किंवा काहीतरी की मोठे मोठे दगड कुठे जे असतात हेच बेसिकली काय असतात मुख्य असे काहीतरी की सोर्स असतात मातीचं काहीतरी इकडे बनण्याच्या पाठीमागे. ओके. हेच काय करत असतात किंवा हेच काय असतात तर काहीतरी की मातीच्या बनण्यापाठीमागे काहीतरी महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावतात किंवा काहीतरी की मुख्य असे काहीतरी की ते पॅरेंट मटेरियल असतात. ठीक आहे. त्याच्यातूनच किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याच्यावरून म्हणजे त्यांच्याच काहीतरी की झीज होण्यापासून किंवा काहीतरी की झिजण्यामुळे माती जी असते काहीतरी की ती बनत असते. ओके. त्याच्यानंतर सॉईल. सॉईल इज फॉर्म फ्रॉम वेदरिंग ऑफ रॉक्स. ओके. सॉईल इज फॉर्म फ्रॉम वेदरिंग ऑफ रॉक्स. आता हे जे दगड असतात आपण वरती बघितलं दगडच काय असतात तिकडं मुख्य असे काहीतरी इकडं घटक असतात माती बनण्याच्या पाठीमागे. ओके. आता एक्झॅक्टली हे कसं होत असतं हे जे दगड असतात ना ह्यांची काय होत असते वेदरिंग होत असते म्हणजेच काय आपण त्याला म्हणू शरण. ओके. शरण किंवा काय होत असते या दगडांची झीज होत असते. ओके. या दगडांची काय होत असते झीज होत असते आणि या झिजेतूनच काय होत असतात एकदम फाईन असं पार्टिकल असतात ते बनत असतात आणि अल्टिमेटली तेच कशामध्ये कन्वर्ट होतात तर ते म्हणजे काहीतरी की सॉईलमध्ये. ठीक आहे. डिसेंटिग्रेशन breaks consolidated rocks into the unconsolidated parent materials. Okay. Materials which on further breaking and chemical decomposition form soils. Okay. Form soils. फर्स्ट ऑफ ऑल तर काय होत असतं बेसिकली मोठे मोठे जे दगड असतात ते काय होतात बेसिकली इकडं एकतर फर्स्ट ऑफ ऑल ब्रेकडाऊन होतात. ओके. खूप मोठ्या आकाराचे दगड असतात ते काय होतात छोट्या छोट्या काहीतरी की दगडामध्ये ते फुटतात. ओके. म्हणजेच काहीतरी की बेसिकली डिसेंटिग्रेशन ब्रेक्स कन्सुलेटेड रॉक्स. मोठ्या आकाराचे दगड असतात ते काहीतरी की बेसिकली डिसेंटिग्रेटेड होतात आणि त्याच्यानंतर बेसिकली काहीतरी की अनकन्सुलेटेड काहीतरी की पॅरेंट मटेरियलमध्ये ते चेंज होतात. ओके. छोट्या छोट्या काहीतरी की आकारामध्ये चेंज होतात आणि नंतर काहीतरी की त्याचं क्षरण किंवा झीज असते फर्दर पुढे काहीतरी की कंटिन्यू होत राहते. आता याच्यामध्ये काहीतरी की केमिकल डिकम्पोजिशन असेल किंवा काहीतरी की ब्रेकिंग असेल या दोन्ही पण ॲक्टिव्हिटी काहीतरी की होत असतात त्या कशामध्ये रॉकमध्ये किंवा त्या दगडामध्ये. तर ब्रेकिंग म्हणजे काय एकतर काहीतरी की पाण्याचा सतत होणारा त्याच्यावरती मारा किंवा हवेचा काहीतरी की सतत होणारा मारा आणि दुसरं म्हणजे काहीतरी की केमिकल काहीतरी की जे रिॲक्शन असतात ना त्याच्यामुळे पण काहीतरी की जे रॉक असतात ते काय होतात तिकडे ब्रेकडाऊन होतात. ओके. रॉक जे असतात ते काहीतरी इकडे ब्रेकडाऊन होतात. तर आता हे जे काहीतरी की अनकोन्सन्ट्रेटेड झाले गेलेले रॉकचे जे पार्ट्स असतात ना तेच काय असतात बेसिकली इकडे पॅरेंट मटेरियल असतात. ओके. कशाचे रॉकचे. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉईल फाउंड ॲट द साईट ऑफ फॉर्मेशन इज कॉल्ड सेडिमेंटरी सॉईल. ओके. इज कॉल्ड सेडिमेंटरी सॉईल. ज्या ठिकाणी काहीतरी की सॉईल बेसिकली काहीतरी की बनली गेलेली आहे बनली गेलेली आहे आणि त्याच ठिकाणी जर ती सॉईल आपल्याला जर सापडली ना
तर त्या सॉईलला काय म्हणलं जातं ॲज अ सेडिमेंटरी सॉईल. ओके, त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली सेडिमेंटरी सॉईल. फॉर एक्झाम्पल काहीतरी की आपण बघतो, समजा एखादा काहीतरी की धबधबा असेल किंवा काहीतरी की पाण्याचा असा मोठा असा प्रवाह असेल. ओके, इथून पाणी काहीतरी की वाहत आहे, असं पाणी वाहत असतं. आता इथे जर बघितलं तर आपल्याला काहीतरी की दगडाचा किंवा काहीतरी की टणक असा असणारा काहीतरी की सगळा एरिया किंवा काहीतरी की प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. तेच जर आपण इकडे थोडंसं काहीतरी की तळाशी जर आलो इकडं, तर इथे मात्र काहीतरी की फाईन अशी किंवा काहीतरी की बारीक अशी वाळू आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके, वाळू आपल्याला काहीतरी की पाहायला मिळते. आणि तेच नंतर काहीतरी की इथून जर अजून आपण थोडंसं पुढे गेलो तर इथं मात्र काहीतरी की आपल्याला माती जी असते ना ती काहीतरी की सापडते किंवा काहीतरी आपण इथे पाहू शकतो. ओके, सो ही जी माती असते ना तिलाच काय म्हणलं जातं बेसिकली ॲज अ सेडिमेंटरी काहीतरी की सॉईल. ओके, त्यालाच काय म्हणलं जातं ॲज अ सेडिमेंटरी सॉईल, राईट. सो आता इथून इथून काहीतरी की बेसिकली दगडांची काहीतरी की झीज असते ती पाण्याद्वारे केली जातात. नंतर ही झाली गेलेली झीज असते ही काहीतरी की असे बोल्डर्स, ओके, बोल्डर्स किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला दगडगोटे इथं बनलेले असतात या ठिकाणी. नंतर हे दगडगोटे एकमेकाला हे करतात, काय होतात तिकडं काहीतरी की ट्रॅक्शन होतात किंवा काहीतरी की घासतात किंवा एकमेकांच्यावरती आदळतात. अगेन का, तर ह्या पाण्याच्या काहीतरी की प्रेशरमुळे. आणि नंतर काहीतरी की ह्यांची झाली गेलेली झीज असते ती एकदम काहीतरी की फाईन पार्टिकलमधून पुढे येऊन एका ठिकाणी अकोमुलेट होते. आणि ह्याच ठिकाणी बेसिकली काहीतरी की माती जी असते ती काहीतरी की बनलेली असते. ओके, या ठिकाणी माती जी असते ती बनलेली असते. ठीक आहे. त्याच्यानंतर where is the soil found far away from the site of formation is called as the cumulus or the transported soils. Okay, is called as the cumulus or transported soils. आता इथं आपण बघितलं की ज्या ठिकाणी दगडाचे काहीतरी इकडं ब्रेकडाऊन झाले गेलेलं आहे, डिसइंटिग्रेशन झालेलं आहे, त्याच्यातून बोल्डर्स किंवा दगडगोटे तयार झालेले आहेत, त्यांची झीज होऊन पुढे काहीतरी की माती आपल्याला थोड्याशा अंतरावरती पाहायला मिळते, तिला सेडिमेंटरी सॉईल. म्हणजे ज्या ठिकाणी काहीतरी की माती बनलेली आहे त्याच ठिकाणी तिला सापडणं म्हणजे काहीतरी की सेडिमेंटरी सॉईल झालं. तेच आता काहीतरी की तिथून थोड्याशा आणखी काहीतरी की लांब अंतरावरती, म्हणजे आपण आता इथून घेऊ, इथून पुढे ही नदी वाहत 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 पुढे इथे या ठिकाणी आलेली आहे. या ठिकाणी काहीतरी की किंवा त्या अंतरापासून काहीतरी की खूप बऱ्याच काहीतरी की अंतरावरती लांब असा जी आपल्याला माती पाहायला मिळते ना त्या मातीला काय म्हणलं जातं ॲज अ ट्रान्सपोर्टेड सॉईल किंवा काहीतरी आपण म्हणू तिकडं क्युम्युलस सॉईल. म्हणजे साधारणतः काहीतरी की हे जे अंतर असतं ते खूपच काहीतरी की जास्त असतं. मग आपण आता म्हणू बाबा इथून काहीतरी की नदी खाली उतरलेली आहे आणि तिथून वाहत वाहत काहीतरी खूप लांब अंतरापर्यंत आलेली आहे. या ठिकाणी काहीतरी की माती जी असते ती अकोमोडेट झालेली असते. या मातीला काय म्हणलं जातं ट्रान्सपोर्टेड काहीतरी की सॉईल किंवा काहीतरी की क्युम्युलस काहीतरी की सॉईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथं इन्फॉर्मेशन म्हणजे फिजिकल वेदरिंग. ओके, फिजिकल वेदरिंग involve agents such as the temperature, water, wind as well as the plants and the animals. Even the process such as the surface peeling, okay, surface peeling of rocks and the alternate wetting and drying as well as freezing and thawing and borrowing of animal and root penetration. Okay, penetration. So these are the important factor we can here see, which is largely associated with the physical weathering. म्हणजेच काहीतरी की बेसिकली हे जे दगड असतात किंवा काहीतरी मोठे मोठे जे दगड असतात ना यांची जी झीज असते किंवा यांचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून तिकडं तुकडीकरण असेल. म्हणजेच काहीतरी की इकडे आपण बघितलं तर डिसइंटिग्रेशन असेल. ओके, डिसइंटिग्रेशन असेल. हे कोणत्या काहीतरी की वेन किंवा काहीतरी वेन आहे कोणाद्वारे इथं होत असतं. यालाच काय म्हणतात फिजिकल काहीतरी की एजंट्स किंवा वेदरिंग काहीतरी की एजंट्स. ओके, वेदरिंग एजंट्स. सो एक करून जर आपण इकडे बघितले सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथं टेम्परेचर पाहायला मिळतो. तर टेम्परेचरमध्ये तुम्ही म्हणजे लगेच कशा प्रकारे रॉक्स असतात ते ब्रेकडाऊन होतात. सो सातत्याने जर एखादं काहीतरी की हे असेल काय म्हणून आपण त्याला दगडच असेल ना त्याचं जे टेम्परेचर असेल ते काहीतरी की सातत्याने कमी जास्त होत असेल त्या ठिकाणी काहीतरी की असणारे जे केमिकल्स असतात ना त्यांच्यावरती काहीतरी की इम्पॅक्ट होत असतो. आणि ते केमिकल काय करतात तिकडं नंतर पुढे वॉटेवर जो रॉक असेल ना त्याला काय करतात तिकडे डिसइंटिग्रेट करतात. ओके, त्याच्यानंतर जर आपण इकडे बघितलं तर वॉटरच्या संदर्भात आपण आता जिथं डिस्कस केलेलं होतं. इवन सेम विंड पण काहीतरी की त्याच प्रकारे तिकडे इम्पॅक्ट करत असतो. राईट.
कशा प्रकारे काहीतरी इकडं जे हे असतात रॉक्स असतात त्यांना काहीतरी डिसइंटिग्रेट करतात. सो प्लांट कशा प्रकारे बघा प्लांट्स असतात ते काहीतरी की त्यांचे जे मूळ असतात ना ते जमिनीपर्यंत काहीतरी खूप खोल जमिनीमध्ये काय करतात तिकडं सगळीकडे पसरवतात. आता याच्यामुळे काय होतं एक प्रकारची झीज असते ना ती काहीतरी की इंटरनल अंतर्गत काहीतरी घडून येत असते. ओके आणि त्याच्यामुळे जे काय म्हणू आपण सॉलिड असे काहीतरी की रॉक पार्टिकल्स असतात ना ते काय होतात तिकडं डिसेंटिग्रेटेड होतात. ओके आणि इव्हन काहीतरी की ॲनिमल आता याच्यामध्ये काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू कुरतडणारे. ओके कुरतडणारे काहीतरी जे प्राणी असतात ना हे काय करतात मोठ्या प्रमाणात काहीतरी की जमीन असेल त्याची काय करतात तिकडं झीज घडवून आणतात. ओके सो हे पण काहीतरी इम्पॉर्टंट फॅक्टर असतात. सोबतच सरफेस पिलिंग ऑफ रॉक्स. ओके सरफेस पिलिंग ऑफ रॉक्स पाणी असेल ॲनिमल असेल किंवा काहीतरी की इतर कोणतेही काहीतरी तिकडं एजंट असतील याच्यामुळे काय होत असतं एक ठराविक अशी जी लेअर असते सरफेसची त्याची सातत्याने काहीतरी की झीज होत असते. मग फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही रानातून कधीतरी आपण त्या पायवाटा बघितला पगडंडी म्हणतो आपण त्याला. सो त्या जर पायवाटा बघितल्या तर त्याची सातत्याने काहीतरी की झीज होऊन काय झाले गेले असते एक प्रकारचा असा खळगा असतो ना तो तयार झालेला असतो. दगडाच्या ह्याच्यावरती बघा किंवा काहीतरी की मातीच्या ह्याच्यावरती बघा. ओके त्या ठिकाणी काहीतरी की असा खड्डा काहीतरी की बनलेला असतो. ओके तर त्यालाच काय म्हणलं ते सरफेस पिलिंग ऑफ रॉक्स. ओके त्याच्यानंतर अल्टरनेट हिटिंग अँड ड्राईंग. ओके अल्टरनेट हिटिंग अँड ड्राईंग काय जो दगड आहे तो दगड काहीतरी की सातत्याने तिकडं काहीतरी की ओला होत असेल सुका होत असेल ओला होत असेल सुका होत असेल ना. सो याच्यामुळे पण काय होतं बेसिकली त्या रॉकमध्ये असणारे काहीतरी की जे केमिकल कंपोनंट्स असतात ते पाण्याच्या काहीतरी इकडं कॉन्टॅक्टमध्ये येतात. ओके पाण्याच्या काहीतरी कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि अगेन केमिकल काहीतरी की रिॲक्शन जे असतात ते तिथे घडून येतात आणि पुन्हा काहीतरी की तो दगड असतो तो ब्रेकडाऊन होतो. ठीक आहे त्याच्यानंतर फ्रीजिंग अँड प्रायमिंग किंवा काहीतरी फ्रीजिंग अँड थोविंग. मग याच्यामध्ये काहीतरी आपल्याला माहितीच आहे जे दगडाच्या आतमध्ये असणारे जे खड्डे असतात त्या ठिकाणी काहीतरी जर समजा पाणी अडकलं आणि कालांतराने ते पाणी जर तिकडं काहीतरी की फ्रीज झालं आपण काहीतरी की कालच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं वॉटर जे असतं त्याचा मास असतो तो कसा असतो तिकडं कमी असतो. मात्र काहीतरी तिकडं त्याचा जर सॉलिड जर का मास जर तिकडं तयार झाला तर तो मात्र कसा असतो जास्त असतो. आणि मग याच्यामुळेच काय होतं दोन्ही साईडला प्रेशर जे असतं ना ते वाढतं आणि रॉक असतो तो काय होतं इकडं डिसइंटिग्रेट होतो. ठीक आहे सो हे झालं फ्रीजिंग आणि काहीतरी की थोईंग. त्याच्यासोबतच बॉरोविंग ॲनिमल्स अँड रूट पेनिट्रेशन जे आपण काहीतरी की इथं डिस्कस केलेलं होतं. मोठ्या प्रमाणात काहीतरी की ॲनिमल जे असतात किंवा काहीतरी की जे हे असतात प्लांट्स असतात ना ते जमिनीच्या काहीतरी की अंतर्गत तिकडं पसरत असतात. ओके याच्यामुळे पण काहीतरी की दगड असतात ते काहीतरी की कमकुवत होतात आणि पुढे जाऊन काहीतरी तिकडे त्यांचं ते डिसइंटिग्रेशन कंटिन्यू होत राहतं. ठीक आहे आता हे तर झालं बेसिकली काहीतरी की फिजिकल वेदरिंग. आता याच्यासोबतच सॉईलच्या फॉर्मेशनमध्ये रॉक असतात त्यांना काहीतरी की डिसइंटिग्रेट करण्यामध्ये केमिकल वेदरिंग पण काहीतरी इकडं होत असते. ओके ही झाली फिजिकल. तसेच इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळते केमिकल वेदरिंग. ओके रॉक असतात त्यांचं डिसइंटिग्रेशन करण्यामध्ये केमिकल जे असतात ते पण काहीतरी काही महत्त्वपूर्ण अशी काहीतरी भूमिका निभावत असतात. सो हे काय असतं एक्झॅक्टली. सो केमिकल वेदरिंग इन्वॉल्व डिफरंट रिॲक्शन सोल्युशन हायड्रेशन हायड्रोलायसिस ऑक्सिडेशन reduction etc. Okay here hydrolysis is the most important chemical weathering process. Okay hydrolysis is the most important chemical weathering process we can see here right. केमिकल रिॲक्शन म्हणजे इथं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात डिफरंट काहीतरी की सोल्युशन जे असतील. आता हे थोडंसं काहीतरी की अगेन सायंटिफिक टर्म होतात तरी पण काहीतरी इकडं बघणं आवश्यक आहे. ओके सोल्युशन म्हणजे काहीतरी की बेसिकली दोन कंपोनंट काहीतरी की एकत्र राहिलेले असतात. दोन मिनरल असतात ते काहीतरी की एकत्र येतात. आता हे कशा प्रकारे येणार आहेत एक तर काहीतरी की त्याला वॉटरमधून मिळालेलं असेल किंवा एअरमधून काहीतरी की जे केमिकल असतात ना ते रॉकला मिळतात आणि रॉकमध्ये ऑलरेडी प्रेझेन्स असणारं काहीतरी की दुसरं केमिकल असेल यांचं काहीतरी सोल्युशन तिथं तयार होतं आणि नंतर काहीतरी की रॉक असेल तो ब्रेकडाऊन होतो. हायड्रेशन म्हणजे काहीतरी की मग आपण डिस्कस केलेलं होतं ते जे डिफरंट छोटे काहीतरी असे गॅप असतात त्याच्यामध्ये पाणी जातं आणि त्याच्यातून हायड्रेशन असताना ते काहीतरी घडून येतं. हायड्रोलायसिस म्हणजे काय होणार बेसिकली एखादा असा काहीतरी की हॉरिझॉन्टल काहीतरी की एखादा पार्ट असेल दगडाचा आणि त्याच्या खाली काहीतरी की पाणी कुठेतरी जातं आणि इंटरनल काहीतरी की तिकडं केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे वरचा जो पार्ट असतो तो काहीतरी थोडासा असा उंच केला जातो किंवा काहीतरी इकडं सेपरेट केला जातो. त्यालाच म्हटलं जातं हायड्रोलायसिस.
ऑक्सिडेशन आणि रिडक्शनमध्ये आपल्याला माहितीच आहे, ऑक्सिडेशनमध्ये काय केलं जातं, ऑक्सिजन असेल तो काहीतरी की गेन केला जातो. अगेन का, तेच दगड जे असतात ते काहीतरी की हवेच्या किंवा काहीतरी काय आपण म्हणून पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले गेलेले असतात आणि त्याच्यातून ऑक्सिडेशन घडून येतं किंवा रिडक्शन घडून येतं. आणि याच प्रोसेसमुळे काय होतं, बेसिकली जे रॉक असतात त्यांचं काय होतं, इकडे डिसइंटिग्रेशन असतं ते घडून येतं. ठीक आहे. आणि मग हायड्रोलायसिस ते काहीतरी की सगळ्यात इम्पॉर्टंट असणारी काहीतरी की प्रोसेस आपल्याला इथे पाहायला मिळते किंवा काहीतरी आपण बघू शकतो. ठीक आहे. सो हे झालं काहीतरी की केमिकल वेदरिंग आणि काहीतरी की फिजिकल वेदरिंग. त्याच्यानंतर वेदरिंग मिनरल्स, थर्ड वन वेदरिंग मिनरल्स. सो मोस्ट रेजिस्टन्स पॉड्स काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतं. आता हे वेदरिंग मिनरल्स म्हणजे काहीतरी की असे काही मिनरल्स असतात ते काहीतरी तिकडे जास्त प्रमाणात काहीतरी तिकडे पार्टिसिपेशन करत असतात. कशामध्ये, तर जे रॉक आहे ना त्याचं काहीतरी इकडे वेदरिंग करण्यामध्ये किंवा झीज करण्यामध्ये. सो इथं पॉड्स जो रॉक असतो तो काहीतरी की सगळ्यात जास्त रेजिस्टन्स करतो. कशासाठी, वेदरिंग काहीतरी की मिनरल ॲज अ इकडे वेदरिंगसाठी. म्हणजे ज्या ठिकाणी काहीतरी पॉड्सचे काहीतरी की रॉक्स असतात ना त्या ठिकाणी वेदरिंग असते ना ते खूपच काहीतरी आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतं. ओके. आणि पॉड जे असतात ते बेसिकली कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तर ते म्हणजे काहीतरी की इग्निशियस रॉकमध्ये. सो म्हणूनच बघा, ज्या ठिकाणी काहीतरी की काळ्या कलरचे दगड असतात ना किंवा काहीतरी की काय म्हणू आपण त्याला, पाषाण जे असतात त्या ठिकाणी झीज असते ना दगडांची ती खूपच काहीतरी कमी प्रमाणात होतं. ओके. कारण का, पॉड जो असतो तो काहीतरी की प्रेझेन्स असतो त्या दगडामध्ये. ठीक आहे. मॉडरेट रेजिस्टन्स जर आपण इकडे बघितला तर तो आपल्याला इथे पाहायला मिळतो फेल्डस्पार. ओके, फेल्डस्पार. सो इट इज ऑल्सो प्रेझेंट इन टू द इग्निशियस रॉक. ओके, इग्निशियस रॉकमध्ये फेल्डस्पार आपल्याला पाहायला मिळतो. मात्र हा स्लाइटली काय करत असतो, तिकडं रेजिस्ट करत असतो त्या काहीतरी की बेसिकली केमिकल काहीतरी की रिॲक्शनसाठी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर तो म्हणजे पाहायला मिळतो आपल्याला लिस्ट रेजिस्टन्स. ओके, लिस्ट रेजिस्टंट म्हणजे काहीतरी की या प्रकारचे काहीतरी की बेसिकली जे रॉक असतात ना ते खूपच कमी प्रमाणात काहीतरी इकडे केमिकल रिॲक्शनला रिस्ट्रिक्शन करतात किंवा काहीतरी की केमिकल रिॲक्शन तिकडे घडवून आणण्यात कुठेतरी बाधा निर्माण करतात. याच्यामध्ये आपण बघू शकतो कॅल्साइट. ओके, कॅल्साइट इज फॉल इन टू द लिस्ट रेजिस्टंट कॅटेगरी. या कॅटेगरीमध्ये आपण काहीतरी की कॅल्साइटला इकडे बघू शकतो. तो खूपच काहीतरी की कमी प्रमाणात तिकडे काहीतरी की बाधा निर्माण करत असतो केमिकल काहीतरी की रिॲक्शनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर रॉक्स. ओके, त्याच्यानंतर रॉक्स. आता इथंपर्यंत आपण काहीतरी की बेसिकली बघितलं की सॉईल ओरिजिनमध्ये कशा प्रकारे काहीतरी की ॲक्टिव्हिटीज घडून येतात. सुरुवातीपासून आपण इकडे बघितलं पॅरेंट मटेरियल असतो रॉकचा तो काय असतो काय नाही, कशा प्रकारे काहीतरी की डिसइंटिग्रेशन घडून येतं. डिसइंटिग्रेटेड एजंट आपण इकडे बघितले, फिजिकल बघितले, केमिकल बघितले आणि त्याच्यानंतर काहीतरी की वेदरिंग मिनरल्स बघितले. ओके. नाव लेट्स सी रॉक्स. एक्झॅक्टली रॉक्स कोणते कोणते इथं आपल्याला पाहायला मिळतात. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन सी हिअर इग्निशियस रॉक्स. ओके, इग्निशियस रॉक. आता इग्निशियस रॉक्स म्हणजे बेसिकली काय असतात, द रॉक्स आर फॉर्म बाय द व्हॉल्कॅनिक इरप्शन. ओके, व्हॉल्कॅनिक इरप्शन. व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे काहीतरी की ज्या वेळेला समजा व्हॉल्कॅनिक इरप्शन होतं किंवा काहीतरी की ज्वालामुखी भडकतो त्यावेळेला या याच्यातून ज्वालामुखीच्या काहीतरी की बेसिकली जो माउथ असतो त्याच्यामधून काहीतरी की आपल्याला इथे लावा जो असतो तो काहीतरी कसा बाहेर पडलेला पाहायला मिळतो. आणि हा खूप मोठ्या प्रमाणात किंवा काहीतरी की लांबपर्यंत असं काहीतरी की वाहत जातो. ओके. कालांतराने नंतर काहीतरी की हा जो लावा असतो हा थंड पण होऊन जातो. ओके, हा थंड पण होऊन जातो आणि त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली हा कशामध्ये कन्वर्ट होतो तर काहीतरी की रॉकमध्ये. आणि याच काहीतरी की बेसिकली रॉकला काय म्हणलं जातं, तर इग्निशियस काहीतरी की रॉक. ओके, त्यांनाच काय म्हणलं जातं इथं ॲज अ इग्निशियस काहीतरी की रॉक. ओके. अग्निजन्य खडक, अग्निजन्य खडक असं त्यांना काहीतरी की म्हणलं जातं, खडक. ओके, किंवा काहीतरी की मग त्याला आपण म्हणतो इग्निशियस रॉक, जे सरळ सरळ काहीतरी की तिकडं ज्वालामुखीतून बाहेर पडलेले लावामुळे काहीतरी की बनलेले असतात. ओके. आता हे जमिनीच्या वरती पण काहीतरी की बेसिकली फॉर्म होत असतात आणि जमिनीच्या काहीतरी की अंतर्गत आतल्या साईडला पण काहीतरी की फॉर्म होत असतात. फॉर एक्झाम्पल आता इथं आपण बघितलं की समजा आता हा ज्वालामुखी आहे किंवा दुसरा असं पकडा इथे,
समजा इथं अशी जमीन आहे, या साईडला काहीतरी की वॉल्कन असेल किंवा काहीतरी एखादं वॉल्कनिक वेंट असेल. वेंट म्हणजे काहीतरी की ज्या ठिकाणून लावा असतो तो काहीतरी की बाहेर येतो. समजा आता काही लावा आहे तो इकडे जमिनीवरती आला आणि इकडे पसरला असा, आणि हा नंतर थंड झाला. हे पण इग्निशियस रॉक्स असतात. आणि याच्यासोबतच काहीतरी की जमिनीच्या आतल्या साईडला इथला काहीतरी की समजा इथून लावा बाहेर आला आणि तो इथं जमिनीच्या आतमध्येच कुठेतरी गॅपमध्ये असा पसरला आणि तो या साईडला काहीतरी थंड झाला. सो हा पण काय असतो बेसिकली तिकडं ॲज अ काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडे इग्निशियस काहीतरी रॉकच असतो. सो म्हणून आपण बघतो डिफरंट काहीतरी की मातीचे किंवा काहीतरी की जमिनीचे थर असतात ना, ते बनलेले असतात. काही ठिकाणी आपल्याला लाल माती पाहायला मिळते, त्याच्या आतमध्ये काहीतरी की अगेन थोडीशी आपण म्हणून त्याला काहीतरी ग्रेश माती असते, आणि नंतर आतमध्ये गेलो आपल्याला दगड पाहायला मिळतात. सो दगड नथिंग बट काय असतात बेसिकली ॲज अ इग्निशियस काहीतरी रॉक असतात. ठीक आहे. आता इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय बनतो की इग्निशियस रॉकचे काहीतरी की एक्झाम्पल कोणते कोणते आहेत ते. प्रश्न जो आहे तो याच्यावरतीच काहीतरी की नंबर ऑफ टाईमसाठी विचारला गेलेला आहे. राईट. काहीतरी की इग्निशियस रॉक्स आहेत, त्याचे काहीतरी की एक्झाम्पल कोणते आहेत किंवा कोणते नाही. सो आपल्याला ऑप्शन दिला जाईल, वरती इग्निशियस रॉक कोणते कोणते आहेत ते सांगा, आणि खाली काहीतरी ऑप्शन दिले जातील. ओके. सो इथं इग्निशियस रॉकमध्ये आपण बघू शकतो ग्रेनाइट असेल, बेसॉल्ट असेल, आणि काहीतरी की सायनाइट असेल. ओके. ग्रेनाइट झालं, बेसॉल्ट झालं, आणि काहीतरी की सायनाइट. इथे इम्पॉर्टंट काहीतरी की एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. कशाचे? इग्निशियस रॉकचे. आता याच्यामध्ये ग्रेनाइट असेल आणि काहीतरी की बेसॉल्ट असेल. याच्यामध्ये डिफरन्स काय असतो? सो अंतर्गत इथे जसं आपण बघितलं, हा जो आहे तो काय इकडं इंटरनल आहे. इंटरनल काहीतरी की थंड झालेला लावा आहे, आणि हा जो आहे तो काहीतरी की एक्सटर्नल काहीतरी की थंड झालेला लावा आहे. सो ग्रेनाइट जे असतात ते बेसिकली कोण असतात, तर इथं अंतर्गत भागामध्ये काहीतरी की थंड झालेला जो लावा असतो त्याच्यापासून जे दगड बनतात त्यांना काय म्हणलं जातं? ग्रेनाइट. आणि जो सरफेसवरती आला गेलेला लावा आहे तो थंड झाला गेलेला आहे, याच्यापासून जे इग्निशियस दगड बनलेले असतात त्यांना काय म्हणलं जातं? बेसॉल्ट. ओके. त्यांना काय म्हणलं जातं? बेसॉल्ट. सो ग्रेनाइट झालं, बेसॉल्ट झालं, सोबतच काहीतरी इकडे सायनाइट. हे कशाचे प्रकार आहेत? तर काहीतरी की इग्निशियस रॉकचे काहीतरी की प्रकार आहेत किंवा काहीतरी की आपण एक्झाम्पल म्हणू शकतो. ही झाली पहिली टाईप रॉकची. ओके. आता येतं इग्निशियस रॉकमधून आपल्याला पाहायला मिळतं, पुढे आपल्याला काहीतरी की ते बघायचंच आहे. ज्यावेळेला इग्निशियस रॉकचं ज्यावेळेला काहीतरी इकडे डिसइंटिग्रेशन होते किंवा झीज होते, याच्यातून कोणत्या कलरची माती बनते, तर ती म्हणजे काहीतरी की रेगूर, काळी मृदा. ओके. काळी मृदा असताना ती काहीतरी की बनत असते या इग्निशियस काहीतरी की रॉकच्या काहीतरी की इरोजनमधून. राईट. सेकंड नंबरचा रॉक आहे तो म्हणजे काहीतरी ॲज अ सेडिमेंटरी रॉक. ओके. सेडिमेंटरी सेडिमेंटरी रॉक म्हणजे काहीतरी काय असतात बेसिकली. आता इथं आपण सुरुवातीला बघितलं की हे जे इग्निशियस रॉक्स आहेत यांची काय केलेली आहे? झीज केलेली आहे. कुणी? तर काहीतरी की डिफरंट काहीतरी इकडे वेदर काहीतरी इकडे जे एजंट होते ना त्यांनी. त्याच्यामध्ये आपण बघितलं ॲज अ फिजिकल काहीतरी की एजंट्स असतील, केमिकल एजंट्स असतील, आणि काहीतरी की इतर काही ह्युमन किंवा अँथ्रोपोजेनिक काहीतरी की ॲक्टिव्हिटीज असतील, त्यांच्याद्वारे काहीतरी की घडवून आणलेली कोणती तरी ॲक्टिव्हिटीज असेल. बरोबर. आता आता ह्या ज्यावेळेला काहीतरी इकडं बेसिकली हे जे झीज किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडं इरोजन ज्यावेळेला घडवून आणलं जातं ना, त्यावेळेला काहीतरी की फाईन असा पार्टिकल बनलेला असतो तो काहीतरी की एका ठिकाणी अकोमलेट होतो. ओके. एका ठिकाणी काहीतरी की अकोमलेट होतो किंवा काहीतरी साठतो, आणि साठल्यानंतर काहीतरी की एकावरती एक जे थर बनतात ना, ओके, असे लेअर बनतात मातीचे. हे लेअर जे असतात त्यांनाच काय म्हणलं जातं बेसिकली? सेडिमेंटरी रॉक्स. ओके. त्यांनाच काय म्हणलं जातं बेसिकली? सेडिमेंटरी रॉक्स. मग याच्यामध्ये काहीतरी की एक्झाम्पल आपण घेऊ शकतो किंवा बघू शकतो. लाईमस्टोन असेल, सँडस्टोन असेल, आणि सोबतच काहीतरी की डोलोमाइट असेल. ओके. लाईमस्टोन बघू शकतो आपण इकडं. त्याच्यानंतर काहीतरी की सँडस्टोन बघू शकतो, आणि त्यासोबतच काहीतरी की डोलोमाइट आपण इकडे बघू शकतो. दीज आर दी इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ दी सेडिमेंटरी रॉक्स. ओके. सेडिमेंटरी रॉकचे काहीतरी की आपल्याला हे महत्त्वपूर्ण एक्झाम्पल पाहायला इथे मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबरचा आहे तो म्हणजे मेटामॉर्फिक रॉक. आता मेटामॉर्फिक रॉक म्हणजे काय असतात की आता आपण इकडे बघितलं हे इग्निशियस रॉक्स होते, यांची झीज झाली. ओके. यांची काहीतरी की झीज झाली, याच्यातून ग्रेनाइट किंवा काहीतरी वॉटेवर जे दगड असतात ना ते बनतात. त्याच्यानंतर ते येतात आणि एका ठिकाणी साठतात, एकावरती एक असे साठतात, आणि असे लेअर बनतात. ओके. असे लेअर बनतात. या लेअरलाच काय म्हणलं जातं बेसिकली? सेडिमेंटरी रॉक्स. ओके. या लेअरलाच काय म्हणलं जातं? सेडिमेंटरी रॉक्स. आता या एकावर एक ज्या लेअर बनतात ना, या लेअरमुळे काय होत असतं बेसिकली? प्रेशर जे असतात ते काहीतरी तिकडे इन्क्रीज होत असतं. ओके. प्रेशर जे असतं ना ते काहीतरी तिकडे इन्क्रीज होत
होत असतं. मग आता इथली एक लेअर आहे, इथली एक लेअर आहे, इथली एक लेअर आहे, इथली एक असेल आणि शेवटची ही एक लेअर असेल. आता इथे या लेअरवरती प्रेशर जे असतं ना ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं. म्हणजेच काय म्हणून आपण त्याला दाब जो असतो ना तो काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो इथल्या लेअरचा. आणि अगेन त्या वाढल्या गेलेल्या दाबामुळे काय होतं, त्या ठिकाणी असलेले काहीतरी जे केमिकल कंपोनंट्स असतात त्याच्यामध्ये काहीतरी रिॲक्शन घडून येतात. ओके, वाढल्या गेलेल्या काहीतरी दाबामुळे केमिकल रिॲक्शन घडून येतात. हे केमिकल रिॲक्शन का घडतात, तर जसा जसा दाब वाढतो तसं तसं काहीतरी त्यातली उष्णता किंवा जे टेम्परेचर असतं ना ती पण काहीतरी इन्क्रीज होते. आणि आपल्याला माहितीच आहे टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर केमिकल रिॲक्शन जे असतात ते काहीतरी थोड्याशा फास्टली फास्टली काय होतं तिकडं घडून येतात. आता इथं या ठिकाणी काहीतरी जी केमिकल रिॲक्शन घडून येणार आहे त्याच्यापासून जो दगड बनतो ना त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली मेटामॉर्फिक रॉक्स. ओके, मेटामॉर्फिक रॉक्स त्यालाच म्हणलं त्याचं रूपांतरित. ओके, रूपांतरित खडक. रूपांतरित म्हणजे काहीतरी इकडं सेडिमेंटरी रॉकमध्ये काहीतरी रूपांतर होऊन बनलेला तो खडक असतो. ठीक आहे, हा झाला काहीतरी बेसिकली मेटामॉर्फिक रॉक्स. ओके, मेटामॉर्फिक रॉक. आणि मग याच्यामध्ये जर काहीतरी जर एक्झाम्पल आपण इकडं बघितले, ओके याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघितले तर आपल्याला इथं पाहायला मिळतात जेनियस असेल, मार्बल असेल, त्याच्यानंतर काहीतरी क्वार्ट्झाइट असेल आणि काहीतरी की स्लेट असेल. ओके, स्लेट हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आपल्याला काहीतरी पाहायला मिळतात मेटामॉर्फिक काहीतरी की रॉकचे. ओके, जेनेसिस असेल, मार्बल असेल, क्वार्ट्झाइट असेल आणि काहीतरी की स्लेट असेल. ओके, स्लेट दीज आर दी एक्झाम्पल ऑफ द मेटामॉर्फिक रॉक्स. ठीक आहे, इथं जेनेसिस फ्रॉम ग्रेनाइट, मार्बल फ्रॉम लाइमस्टोन, क्वार्ट्झाइट फ्रॉम सँडस्टोन अँड स्लेट फ्रॉम शेल्स. ओके, शेल्स हे इम्पॉर्टंट काहीतरी की आपल्याला अगेन फॉर्मेशन येतं काहीतरी की पाहायला मिळतात रॉकचे. म्हणजे एका रॉकपासून किंवा काहीतरी की एका पॅरेंट रॉकपासून दुसरा रॉक असतो काहीतरी की बनतो. मग इथं आपण बघू शकतो पहिलावाला इथला जेनेसिस म्हणजे काहीतरी बेसिकली मेटामॉर्फिक रॉक असतो. आणि ज्यावेळेला इथं प्रेशर वाढतं खूप त्यावेळेला काहीतरी की अल्टिमेटली तो कशामध्ये कन्वर्ट होतो, ग्रेनाइटमध्ये. ओके, तसंच मार्बलचं आपण इकडे बघू शकतो. मार्बल आता इथं कोण आहे, लाईमस्टोन आहे. आणि लाईमस्टोन कोण आहे तर इथं आपण बघितलं होतं ॲज अ सेडिमेंटरी रॉक आहे. सो या सेडिमेंटरी रॉकवरती ज्यावेळेला इथं खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर पडतं, केमिकल रिॲक्शन होतात आणि त्या केमिकल रिॲक्शनमुळे फायनली लाईमस्टोन असेल तो कशामध्ये कन्वर्ट होतं तर तो मार्बलमध्ये कन्वर्ट होतो. ओके, कशामध्ये कन्वर्ट होतो, मार्बलमध्ये. तसंच इथं क्वार्ट्झाइट आपण इथं बघितलं सँडस्टोन काय असतो बेसिकली सेडिमेंटरी रॉक आहे. या सँडस्टोनवरती ज्यावेळेला प्रेशर पडतं खूप प्रमाणात प्रेशर पडल्यामुळे टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे फायनली केमिकल रिॲक्शन असतात त्या काहीतरी घडून येतात आणि सँडस्टोन कशामध्ये कन्वर्ट होतो तर तो क्वार्ट्झाइटमध्ये. ओके, क्वार्ट्झमध्ये. त्याच्यानंतर आहे स्लेट आताच आपण इकडे बघितलं तर स्लेट इज द मेटामॉर्फिक रॉक. ओके, स्लेट आहे तो काहीतरी की मेटामॉर्फिक रॉक. आता अगेन इथं ज्यावेळेला मेटामॉर्फिक रॉकचं काहीतरी टेम्परेचर किंवा काहीतरी की केमिकल रिॲक्शन घडून येतात ना त्यावेळेला मेटामॉर्फिक रॉक असेल तो कशामध्ये कन्वर्ट होतो आहे शेलमध्ये. ओके, शेल्समध्ये. ठीक आहे, सो हे झाले इम्पॉर्टंट रॉक्स आणि त्याचे काहीतरी की उपप्रकार. राईट, 3 आपल्याला मेन प्रकार पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर काहीतरी की उपप्रकार आपल्याला त्या याच्यामध्ये पाहायला मिळतात. सो एकदम परफेक्टली असं काहीतरी की लक्षात ठेवून द्या कारण प्रश्न जे आहेत ते काहीतरी की सरळ सरळ याच्यामधून विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे केमिकल कंपोजिशन ऑफ अर्थ क्रस्ट. आर्टचे बेसिकली काहीतरी की जो वरचा एकदम लेअर आहे त्याला अर्थ क्रस्ट असं काहीतरी म्हटलं जातं. आणि ह्या अर्थ क्रस्टमध्ये आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं डिफरंट किंवा काहीतरी की इम्पॉर्टंट असे केमिकल काहीतरी की कंपोजिशन त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, सो इथं आपण काहीतरी की बघू शकतो एलिमेंट्स आहेत आणि तिथं काहीतरी की अर्थच्या क्रस्टमध्ये असणार काहीतरी की तिकडे पर्सेंटेज. ओके, पर्सेंटेज. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथं पाहायला मिळतो तो म्हणजे आहे O2, ऑक्सिजन. ओके, फर्स्ट केमिकल कंपोजिशन अर्थच्या काहीतरी की क्रस्टमध्ये इथं आपण पाहू शकतो ते म्हणजे आहे O2 म्हणजेच काहीतरी की ऑक्सिजन. ओके, ऑक्सिजन. त्याच्या जर पर्सेंटेजच्या संदर्भात जर आपण बघितलं तर साधारणतः आपण बघू शकतो 49 पॉईंट काहीतरी की 20% ऑक्सिजनने काय केलेलं आहे बेसिकली तिथला जो काहीतरी
क्रस्टचा काहीतरी की तो एरिया असतो ना, तो त्याच्यामध्ये काहीतरी की कव्हर केलेला आहे, किंवा काहीतरी की ओव्हरऑल काहीतरी इकडे केमिकल कंपोजिशन जे असतं क्रस्टचं त्याच्यामधलं 49 काहीतरी की 20% जो पार्ट आहे ना, तो ऑक्सिजनने काय केलेला आहे, बेसिकली कव्हर केलेला आहे, असं आपण इकडे म्हणू शकतो. O2 ऑक्युपाइड 49 काहीतरी की 20% एरिया ऑफ द टोटल केमिकल कंपोजिशन ऑफ द अर्थ क्रस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲल्युमिनियमच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं, सॉरी इथून बघूया, एस आय सो एस आय याच्या संदर्भात जर बघितलं तर सेकंड लार्जेस्ट आपल्याला पर्सेंटेज पाहायला मिळतो, तो आहे एस आयचा. ओके, तो साधारणतः आहे बेसिकली 25 काहीतरी तिकडं 67%. ओके, इन एंटर केमिकल कंपोजिशन ऑफ द अर्थ क्रस्ट. त्याच्यानंतर आहे ॲल्युमिनियम. ओके, साधारणतः 7 काहीतरी तिकडं 50% आपण इकडे बघू शकतो. एस आय झाला 25. त्याच्यानंतर आहे ॲल्युमिनियम साधारणतः काहीतरी की 7.50%. ठीक आहे. त्याच्यानंतर तिकडं आपल्याला फेरस पाहायला मिळतो, तो साधारणतः आहे इकडं 4 काहीतरी इकडं 70%. ओके, 4.70% एलिमेंट आहे फेरस Fe. तो साधारणतः इकडं काहीतरी की केमिकल कंपोजिशनमध्ये आर्चच्या क्रस्टच्या साधारणतः 4 काहीतरी की 70% एरिया जो आहे तो काहीतरी ऑक्युपाय करतो. त्याच्यानंतर इकडं कॅल्शियम साधारणतः 3 काहीतरी की 9. ओके, 3 काहीतरी की 9 39 जो पार्ट आहे तो काहीतरी इकडं कॅल्शियम काहीतरी कव्हर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी की लिस्ट एकदम थोड्याफार प्रमाणात तिथं आपल्याला पाहायला मिळतो मॅग्नीज. ओके, मॅग्नीज तो साधारणतः आहे 1 काहीतरी की 93. ओके, मॅग्नीज. सो हे इम्पॉर्टंट असतं की आपल्याला केमिकल कंपोजिशन पाहायला मिळतं कशाचं, तर ते म्हणजे काहीतरी की अर्थच्या क्रस्टचा. ओके, अर्थच्या काहीतरी की क्रस्टचा. ठीक आहे. देन सॉइल प्रोफाईल. ओके, सॉइल प्रोफाईल नेक्स्ट इथं काहीतरी आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो, तो म्हणजे काहीतरी की सॉइल प्रोफाईल. ठीक आहे. केमिकल कंपोजिशन नंतर इथं आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो, तो म्हणजे काहीतरी काय आहे, सॉइल प्रोफाईल. सो सॉइल प्रोफाईल इज अ वर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल थ्रू all its horizons. Okay, all its horizons and extend up to parent materials. Okay, parent materials. The horizontal layer in soil are profile called the horizons. Okay, horizontal layer in the soil profile are called the horizons. Okay, horizons. सॉइल प्रोफाईल म्हणजे काय असतं बेसिकली, तो वर्टिकल सेक्शन. ओके, आता इथं एकतर काहीतरी की पहिल्यांदा हॉरिझॉन असं आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे आडव्या ज्या काहीतरी इकडं मातीचे लेअर असतात त्या काय असतात, बेसिकली हॉरिझॉन्स असतात. हॉरिझॉन्टल लेअर ऑफ द सॉइल इज कॉल्ड ॲज द हॉरिझॉन. म्हणजेच काय, आपण मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेला आपण काहीतरी तिकडं उत्खनन करतो किंवा काहीतरी की खनन करतो एखाद्या ठिकाणी, JCB असेल किंवा काहीतरी घेतलेल्या मशिनरीद्वारे, तर आपल्याला पाहायला मिळतं डिफरंट काहीतरी कशाचे लेअर असतात ना, त्या जमिनीच्या बनलेल्या असतात किंवा मातीच्या बनलेल्या असतात. एका ठिकाणी दगड पाहायला मिळतो, त्याच्या खाली आपल्याला परत पुन्हा लाल माती वगैरे पाहायला मिळते. नंतर जर खाली आलो तर अजून काहीतरी की वेगळ्या कलरची माती किंवा काहीतरी की दगड असतात. सो हे दगड लेअर असतात, डिफरंट लेअर. आता ह्या जे लेअर असतात ना आडव्या हॉरिझॉन्टल, यालाच काय म्हणलं जातं, बेसिकली हॉरिझॉन. ओके, यालाच काय म्हणलं जातं, हॉरिझॉन्स. आणि याच्यासोबतच काय असतं बेसिकली, सॉइल प्रोफाईल इज वर्टिकल सेक्शन ऑफ सॉइल थ्रू all its horizons. Okay, through all its horizons and extend up to its parent material. याच्यासोबतच काहीतरी की वर्टिकल ज्या लेअर्स असतात ना, त्या पण काहीतरी इकडं कन्सिडर केलेले असतात किंवा काहीतरी की बनलेले असतात. त्यालाच काय म्हणलं जातं, बेसिकली सॉइल प्रोफाईल. ओके, त्यालाच काय म्हणलं जातं, सॉइल प्रोफाईल. ओके, सो इथं सॉइल प्रोफाईल काहीतरी की आपण बघू शकतो. ओके, सॉइल प्रोफाईल काहीतरी की आपण बघू शकतो, राईट. वर्टिकल काहीतरी की तिकडे लेअरमध्ये किंवा काहीतरी की वर्टिकल सेक्शनमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल इकडे काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं झिरो हॉरिझॉन. ओके, झिरो हॉरिझॉन इज नथिंग बट द हायर मिनरल सॉइल. ओके, हायर मिनरल सॉइल ऑकर कॉमनली इन फॉरेस्ट एरिया अँड ॲबसेंट इन ॲरेबल लँड. ओके, ॲबसेंट इन ॲरेबल लँड. झिरो हॉरिझॉन म्हणजे बेसिकली काहीतरी की अशा ठिकाणची काहीतरी की बेसिकली लेअर असते ना, ज्या लेअरमध्ये काहीतरी की मिनरल कंपोनंट किंवा काहीतरी की मिनरलचे जे काहीतरी की पार्टिकल्स असतात ना,
ते एकदम काहीतरी की हाय लेवलचे किंवा काहीतरी की सगळ्यात जास्त आपल्याला त्या ठिकाणी तिथं पाहायला मिळतात. ओके. आणि ऑब्वियसली आता अशा टाईपची काहीतरी की जी सॉईल असेल आपल्याला कुठे पाहायला मिळते, तर ती म्हणजे काहीतरी की जंगलामध्ये किंवा काहीतरी की फॉरेस्टमध्ये. कारण का त्याच ठिकाणी काहीतरी तिकडं डिकम्पोजिशन जे असेल प्लांट्स असेल किंवा काहीतरी काही ॲनिमल्स असतात ना, त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी घडून येतं किंवा काहीतरी काही ते ॲड होतं असतं कशामध्ये, मातीमध्ये. आणि तेच मिनरल्स असतात किंवा काहीतरी अशा प्रकारची जी माती असते ना, ते आपल्याला कुठे ॲबसेंट पाहायला मिळते, ती म्हणजे काहीतरी की एरिएबल लँडमध्ये. या ठिकाणी ॲनिमल्स आणि काहीतरी की बेसिकली प्लांट्स असतात, त्यांचे काहीतरी की डिके मटेरियल जे असतात ते काहीतरी की खूपच कमी प्रमाणात आपल्याला मिळतात. त्यामुळे एरेबल लँडमध्ये काहीतरी की आपल्याला झिरो हॉरिझॉन्टल सॉईल आणि जे काहीतरी की पाहायला मिळत नाही. ओके. त्याच्यानंतर आहे सेकंड नंबरचं, ते म्हणजे काहीतरी की ए ए इज द टॉपमोस्ट मिनरल हॉरिझॉन. ओके. ए इज द टॉपमोस्ट मिनरल ऑफ द हॉरिझॉन. तिथे अशी याच्यामध्ये वर्टिकल ह्याच्यामध्ये काहीतरी की सगळ्यात काहीतरी की वरची जी लेअर असते मातीची किंवा काहीतरी की तिकडे मिनरलची, त्याला काय म्हणलं जातं, ए सॉइल प्रोफाईल. ठीक आहे. सोबतच काहीतरी की तिकडे थर्ड नंबरचं येतं म्हणजे काहीतरी की ई और ए. ओके. ई और ए हॉरिझॉन ऑफ मॅक्झिमम एलिव्हेशन ऑफ क्ले, ferrous and aluminum, and maximum leaching take place, so called as the washout. Okay, so called as the washout. आता बेसिकली ए आणि काहीतरी की ए जे असते, ए आपण बघितलं टॉपमोस्ट काहीतरी इकडे मिनरल हॉरिझॉन असतं. आणि याच ठिकाणी काहीतरी की बेसिकली आपल्याला क्ले, फेरस किंवा काहीतरी की ॲल्युमिनियम पाहायला मिळतं. आणि इथेच मोठ्या प्रमाणात काहीतरी की लिचिंग असण्याची काहीतरी की होत असते. म्हणूनच काहीतरी की लेअरला ए आणि काहीतरी की इलाज वॉशआउट लेअर म्हणून देखील काहीतरी ओळखलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ए बी किंवा काहीतरी की ई बी. ओके. ए बी किंवा काहीतरी की ई बी म्हणजेच काहीतरी की अगेन सेम वरचा जो डेटा होता ना तोच आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे हॉरिझॉन बी, सॉइल प्रोफाईल बी. बी बी इज द ॲबसेंट इन अ ब्लॅक सॉइल, अ मॅक्झिमम अकोमुलेशन, सो ऑल्सो कॉल्ड एज द वॉश इन. ओके. ऑल्सो कॉल्ड एज द वॉश इन. बी बेसिकली सॉइल प्रोफाईल ते काहीतरी आपल्याला ब्लॅक सॉइलमध्ये काहीतरी पाहायला मिळत नाही. ओके. कारण का मॅक्झिमम अकोमुलेशन जे असतं ना ते काहीतरी काही ठिकाणी झालं गेलेलं असतं. त्याच्यानंतर आहे सी प्रोफाईल, नोन ॲज द रॉक ऑर द रेगोलिथ. ज्या ठिकाणी काहीतरी की मातीमध्ये किंवा काहीतरी की माती जे असतं ना, त्या मातीमध्ये दगडगोटे जे असतात ना त्यांचं जो प्रमाण जे असेल ना ते थोडंसं जास्त असतं त्या ठिकाणी किंवा काहीतरी की त्या सॉईलला तिथे काय म्हणतात त्याचं, त्या प्रोफाईलला रॉक सॉईल किंवा काहीतरी रेगुलेट सॉईल. आणि त्याच्यानंतर आहे आर 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 इज नथिंग बट टाईड रॉक्स. ओके. टाईड रॉक्स ज्या ठिकाणी काहीतरी की माती दगड जे असतात ना ते काहीतरी एकमेकांना असे घट्ट असतात, त्यांचं डिसइंटिग्रेशन काहीतरी झालं गेलेलं नसतं. याला बेसिकली काय म्हणलं जातं, आर प्रोफाईल किंवा काहीतरी की मग टाईड रॉक. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून दोन पॉईंट आहेत, ते म्हणजे काहीतरी की सोलम आणि रेग्युलर. सोलम म्हणजे काय असतं बेसिकली इज इक्वल टू ए प्लस बी हॉरिझॉन. ओके. हा ए झाला आणि सोबतच काहीतरी की बी हॉरिझॉन, यांना एकत्र बनवून काय बनतो बेसिकली सोलम. आणि दुसरा म्हणजे काय येतं म्हणजे रेगोलिथ म्हणजे काय, ए प्लस बी प्लस सी हॉरिझॉन. या तिघांना काहीतरी की बेसिकली एकत्र करतो. हा झाला ए, हा झाला बी आणि हा झाला सी. यांना एकत्रित करून कोणता बनतो तो म्हणजे काहीतरी की बेसिकली रेगोलिथ. ओके. रेगोलिथ. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. ओके. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथं पाहायला मिळते सॉईल स्ट्रक्चर. ओके. सॉईल स्ट्रक्चर. सो इट इज द फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ द सॉईल. What is the soil structure? Okay, what is the soil structure? So soil structure is refer to the arrangement of primary particles of soil and their aggregate into certain defined pattern. Okay. एक प्रकारचे काहीतरी की बेसिकली अरेंजमेंट असते कशाचे, तर प्रायमरी पार्टिकल्स सॉईलचे जे प्रायमरी पार्टिकल्स असतात त्यांचे, आणि त्याच्यासोबतच काहीतरी की ॲग्रिगेट काहीतरी की एक डिफाईंड असा जो पॅटर्न असतो ना त्यांचे, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली काहीतरी की सॉईल स्ट्रक्चर. ओके. यालाच काय म्हणलं जातं, सॉईल स्ट्रक्चर. अँड इट इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉईल.
is one of the important property of soil, and since it influence aeration, permeability and water capacity. Okay, since it influence aeration, permeability and काहीतरी की वॉटर कॅपॅसिटी. याच ठिकाणी बेसिकली काहीतरी की सॉईल जे असते त्याच्यामध्ये पाणी असेल, मिनरल्स असतात आणि काहीतरी की त्याच्यासोबत हवा जे असते ना त्याचं काहीतरी इकडे इनटेक किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून ॲडव्हान्स जो असतो ना तो काहीतरी की होत असतो. ठीक आहे, कशामध्ये सॉईल स्ट्रक्चरमध्ये. त्याच्यानंतर सॉईल स्ट्रक्चर ऑल्सो रेफर टू द शेप ऑफ द सॉईल क्लम्प्स इन एनी गिवन सॉईल. ओके, सॉईल क्लम्प्स इन एनी गिवन सॉईल. प्रत्येक काहीतरी की जी माती असते ना त्याच्यामधले काहीतरी की जे क्लम्प्स असतात ना, क्लम्प्स म्हणतो आपण त्याला, त्याचे एक पर्टिक्युलर काहीतरी की पॅटर्न किंवा काहीतरी की आपण म्हणतो स्ट्रक्चर जो असतो ना तो आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतो. ओके, सो तो देखील कशामध्ये येतो बेसिकली काहीतरी की सॉईल स्ट्रक्चरमध्ये. देन सॉईल स्ट्रक्चर इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर वॉटर ड्रेनेज थ्रू द सॉईल अँड द सुटेबिलिटी ऑफ सॉईल टू द होल स्ट्रक्चर. ओके, टू द होल स्ट्रक्चर. अगेन सॉईल स्ट्रक्चरमुळेच काहीतरी की बेसिकली जी सॉईल असेल त्याची काहीतरी की वॉटर होल्डिंगची जी कॅपॅसिटी असते ना ती काहीतरीकडे ठरत असते. राईट. त्याच्यानंतर सॉईल स्ट्रक्चर टेल्स हाऊ द सॉईल अफेक्ट द मुवमेंट ऑफ वॉटर. ओके, द मुवमेंट ऑफ वॉटर, एअर अँड द रूट पेनिट्रेशन इन टू द सॉईल. सॉईलचं जे स्ट्रक्चर असतं ना त्याच्यातूनच काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं किंवा काहीतरी की आपण बोलू शकतो की कशा प्रकारे तिकडं काहीतरी की मातीच्या याच्यावरती इम्पॅक्ट जो असेल तो कशाचा, वॉटरचा, एअरचा आणि काहीतरी की रूट पेनिट्रेशनचा काहीतरी की होत असतो. द जिओमेट्रिक शेप ऑफ द सॉईल determine how it is put together. Okay, how it is put together. And finally soil structure is denoted in order of grade, class and the type. Okay, सॉईलचं काहीतरी जे स्ट्रक्चर असतं ते अल्टिमेटली किंवा काहीतरी की फायनली कशामध्ये तिकडं काहीतरी की सांगितलं जातं किंवा काहीतरी की डिनोट केलं जातं. तर ते म्हणजे काहीतरी की कोणती ग्रेड आहे, कोणता क्लास आहे आणि कोणता काहीतरी की टाईप आहे त्याच्यावर. ओके, सो हे 3 पॉईंट आहे त्याच्यावरून काहीतरी की आपण त्याला तिकडं फायनली कन्क्लूड करतो किंवा काहीतरी की डिनोट करतो. ठीक आहे, सो हे झालं बेसिकली काहीतरी की सॉईलच्या स्ट्रक्चरच्या संदर्भात, विच इज द फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सॉईल. अँड देन टाईप ऑफ द स्ट्रक्चर. ओके, टाईप ऑफ द स्ट्रक्चर. तेच वरती जे आपण काहीतरी की बेसिकली होतं हे बघितलं होतं त्याच्यामध्येच आता आपला पहिला पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की टाईप ऑफ स्ट्रक्चर. ओके, आता ह्याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पुढे कंटिन्यू करू. आजच्यासाठी आपण इकडे आता थांबूया. ओके, राहिलेला जो रिमेनिंग जो डेटा असेल तो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढे सेम टाईमला भेटून तिकडे कंटिन्यू करू. राईट, आजच्यासाठी मग थांबूया आपण. ओके, so thank you, thanks a lot.